करायची का आपण सुरुवात? हो, करूया. चालेल. चालेल. नमस्कार. परिवर्तनच्या थॉट एक्सप्रेस मध्ये सगळ्यांचं स्वागत. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, थॉट एक्सप्रेस हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी काही जुना नाहीये. आपण परिवर्तन जसं काम करायला लागले गेल्या 12 वर्षापासून, तसं आपण थॉट एक्सप्रेस ह्या करत आलेलो आहे. वेगवेगळे विषय घेऊन जो ज्याचा शक्यतो आपल्याला आपलं काम करताना काही उपयोग होईल असे आपण टॉपिक्स घेत असतो, त्याच्यावर चर्चा करत असतो. त्यातील काही एक्सपर्ट्स असतील त्यांना आपण बोलवतो आणि त्यांच्याशी एक गप्पा मारत असतो, ज्यातून आपल्याला काही शिकायला मिळेल. तर गुड गव्हर्नन्स ह्या मुद्द्याला धरून परिवर्तन नेहमीच काम करत आलंय आणि त्यामुळे आजचा जो विषय आहे आपला, तर तो आपल्या कामाशी खूपच जवळचा विषय आहे असं मी म्हणेल. आणि परिवर्तनने पार्टिसिपेटरी बजेट, जे पुणे महानगरपालिकेचं पार्टिसिपेटरी बजेट होतं, त्याच्यावरही एक म्हणजे आवडीचा किंवा उत्सुकतेचा मुद्दा होताच परिवर्तनसाठी हा नेहमीच. सो कारण आपण जो टॅक्स भरतो त्याचा विनियोग कसा होतोय, तो कुठे वापरला जातोय, याबद्दल आपल्याला एक सुजाण नागरिक म्हणून माहिती असावी. त्याबद्दल काही आपल्याला सजेशन्स देता येतील का, याच्याबद्दल आपलं नेहमीच आपला आग्रह होता परिवर्तनचा. तर याचसाठी आपल्याकडे आज PRO पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनची टीम या खरं बजेटचं म्हणजे एक पुणे महानगरपालिका दरवर्षी एक जवळपास 8,300 कोटी एवढं रुपये वेगवेगळ्या कामांवर, प्रकल्पांवर खर्च करत असते. तर मग हे कुठली कामं होतात यासाठी एक आपल्याकडे त्याचं बजेट येतं. खरं खरं सांगायला गेलं तर ते बजेट थोडं क्लिष्ट, किचकट भाषेत असतं आणि तो डेटा एखाद्या सामान्य माणसांना समजणं थोडं अवघड असतं. जसं आपण नगरसेवक रिपोर्ट कार्डच्या वेळेस पाहिलं होतं, तो डेटा इतका अवघड होता. सो आपण ते सोप्या भाषेत मांडलं होतं नगरसेवक रिपोर्ट कार्ड. सो त्याच पद्धतीचं मी म्हणेल की PRO या टीमने यांनी डेटा अनालाइज करून जे इतकं अवघड डॉक्युमेंट होते, ते एक सोप्या भाषेत त्यांनी मांडलंय. तर ते ऍक्च्युली ते कसं होतं, त्यात काय पॉइंटर्स होते, त्यात त्यांना काही चॅलेंजेस आले, याबद्दल आपल्याला PROचे नाही, मनोज दादा हे आपलेच परिवर्तनचे पण आहेत, तर आपल्याला काही त्यांची वेगळी ओळख करायची गरज नाही. तर त्यांनी या डेटा अनालिसिस वर बरंच काम केलंय. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, त्यांना विचारूयात की काय चॅलेंजेस आले आणि चॅलेंजेस म्हणता येईल की किंवा तुम्हाला काही यात काम करताना काय माहिती समोर आली, त्यातलं आपल्याला आपण ऍज अ परिवर्तन काम करताना ह्या माहितीचा आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो किंवा परिवर्तनच्या ओव्हरऑलच कामात हे बजेट किती आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. तर याबद्दल आपण चर्चा करूयात मनोज दादांशी. सो ओव्हर टू यू मनोज दादा. ओके, थँक्स सायली. मी एक काम करतो, मी माझी स्क्रीन शेअर करतो, कारण बजेट बद्दल आपण बोलणार आहोत आणि खूप नंबर्स असतील. शक्यतो मी नंबर्स कमी करून चार्ट्स आणि सोपं जाईल असं करायचा प्रयत्न केलेला आहे, पण शेवटी स्लाइड प्रेझेंट करून जास्त सोपं होणार आहे नुसतं बोलण्यापेक्षा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की मला आता आपल्या अटेंडी लिस्टमध्ये काही नॉन नेटिव्ह मराठी स्पीकर्स दिसत आहेत, जे माझे आधीचे म्हणजे कमीत कमी 2 ते 3 तरी मला असे दिसत आहेत. तर त्यांच्यासाठी की आता आपण मराठीत बोलणार आहोत, पण स्लाइड डेक हा इंग्लिशमध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांना कळायला सोपं जाईल होपफुली. आणि मधून मधून आता आपलं कुठलीही भाषा एवढी शुद्ध राहिलेली नाहीये की त्यात 60% इंग्लिश असतंच, त्याच्यामुळे कोणालाही एक प्रॉब्लेम येईल असं मला काही वाटत नाही. तर एनिवे, माझा मी स्लाइड डेक शेअर करतो. दिसलं की सांग मला. हो, दिसतंय ना? ओके. तर लेट मी स्टार्ट गोइंग थ्रू दिस. मी असं करणार आहे की आपण पूर्ण स्लाइड डेक कम्प्लीट करू. त्याला मला असं वाटतं की 35 मिनिटं लागावी असं मला वाटतं, आणि त्याच्यानंतर विल थ्रो इट ओपन फॉर क्वेश्चन्स अँड आन्सर्स. ठीक आहे. पण यशस, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर फ्लो मध्ये तुला असं काहीतरी वाटलं की चॅटवर वगैरे काही प्रश्न येत आहेत, आणि आय इन्व्हाइट ऑल द अटेंडीज टू यूज द चॅट विंडोज टू तुमचे काय प्रश्न असतील ते तुम्ही पाठवत राहा. आणि यशस, तू ते जरा क्युरेट करून जर असं काही फ्लोचा
नीट अर्थ लागण्यासाठी म्हणून एखादा जर प्रश्न असेल तर तू मध्ये घेतलास तरी हरकत नाही मला इंटरप्ट करून. ठीक आहे. तर तुला पूर्ण स्क्रीन दिसते ना आता? हो हो. ओके. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन बद्दल थोडंसं, एकदम नवी इन्स्टिट्यूट आहे असं म्हणायला हरकत नाही. इन्स्टिट्यूट म्हणण्या इतकी अजून मोठी नाहीये, फार छोटा ग्रुप आहे. त्याचा आणि policyresearch.in इथे तुम्ही त्याच्याबद्दल बघू शकता सगळं. तर उद्देश असा आहे की अर्बन पॉलिसीवर एक थिंक टँक करावा आणि तो कसा करावा तर अभ्यास आणि विश्वासार्ह असं डेटा ड्रिव्हन अनालिसिस करायचं आणि ते लोकांना उपलब्ध करून द्यायचं. आणि जेव्हा मी याचा एक डिरेक्टर आहे आपला ट्रस्टी, डिरेक्टर नाही ट्रस्टी आहे तन्मय कानिटकर, जो परिवर्तनचा सुद्धा को फाउंडर आहे. तर मी जेव्हा या प्रोजेक्टवर काम करायला लागलो म्हणजे बजेट अनालिसिसचा, तेव्हा पहिली गोष्ट मला लक्षात आली ती म्हणजे PROचा लोगो. तर मी त्याला तो लोगो आधीच तयार झाला होता आणि मी तन्मयला विचारलं की या लोगोचं काय तुला अभिप्रेत आहे, आणि मला हा ब्रेन आणि इकडे सुतळी बॉम्ब सारखं काहीतरी पेटतंय हे बघून मला जरा आश्चर्य वाटलं होतं आणि उत्सुकता वाटली होती. तर मी त्याला विचारलं की काय नक्की, तर तो म्हणाला की आपण जो रिसर्च आणि रिलायबल असा डेटा ड्रिव्हन अनालिसिस करणार आहोत, तर ते करून विचार करणाऱ्या मेंदूंना अम्युनेशन प्रोव्हाइड करायचं, दारुगोळा प्रोव्हाइड करायचा. मग ते सरकार असो, सरकार चालवणारी पॉलिटिकल पार्टी असो, विरोधी पक्षनेते असो किंवा सामान्य जनता असो, त्यांना हा डेटा दारुगोळ्यासारखा वाटला पाहिजे आणि त्यांच्या कामात मदत झाली पाहिजे, असा उद्देश करून तो लोगो आहे. तर आता हे जे प्लॅन्ड प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील वेबसाईटवर. त्यातला पहिला प्रोजेक्ट आपला कम्प्लीट झालेला आहे, तो म्हणजे बजेट अनालिसिसचा. आणि बाकी बजेट ट्रॅकिंग का ते नंतर थोड्या वेळाने मी सांगेन, जसं आपण फ्लो मध्ये येऊ तसं. इलेक्शन कॅन्डिडेट अनालिसिस, जसे आता आपल्या अर्बन इलेक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे की आता पुण्यासारख्या 27 का 28 महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये आहेत. तर त्याच्या जेव्हा निवडणुका होतात तेव्हा त्यांच्या कॅन्डिडेट्स आपण वोटिंग करायच्या आधी त्या कॅन्डिडेटची माहिती आपल्याला पूर्ण मिळवणं, ह्या सगळ्या गोष्टी अर्बन लेवलला, अर्बन म्हणजे सिटी लेवलला आपल्याकडे असाव्यात मतदारांकडे. म्हणून त्या कॅन्डिडेटचं अनालिसिस, एक गव्हर्नन्स इंडेक्स आणि ट्रान्सपरन्सी इंडेक्सचा सुद्धा ई गव्हर्नन्स इंडेक्सचा एक प्रोजेक्ट पण आत्ताच सुरू झालेला आहे. तर अशा इंटरेस्टिंग गोष्टींवर काम करणार आहोत आपण. तुम्हाला कोणालाही इंटरेस्ट असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मला, तन्मयला, आणि आपल्याला मग तसं पुढे जाता येईल. तर PROचं हे बजेट अनालिसिसचा हा प्रोजेक्ट कसा झाला, तर पुण्याचं बजेट अनालाइज करणारी काही PRO पहिली नाहीये. याच्या आधी 2013-14च्या आधीपासून जनवाणी नावाची जी पुण्यातली ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी 5-6 वर्ष तरी मला असं वाटतं की बजेट अनालिसिसचं काम केलं. त्याच्यानंतर पुणे बजेट नावाची एक वेबसाईट तुम्ही पाहिलं तर त्या लोकांनीही असं काम केलेलं आहे. पार्टिसिपेटरी बजेटमध्ये स्वतःनी काम केलंय. आपण त्याच्यापेक्षा थोडा वेगळा म्हणण्यापेक्षा आपण दरवर्षी करणारच आहोत आणि अधिक सिम्प्लिफाय करून करणार आहोत. म्हणजे आता जे मी तुम्हाला स्लाइड्स मधनं डेटा सगळा दाखवणार आहे, तो एक 20 ते 21 पानांच्या सुटसुटीत प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये policyresearch.in या साईटवर अवेलेबल आहे. तर आपण संक्षिप्त आणि दोन्ही भाषांमध्ये बायलिंग्युअल, कारण मराठीमध्ये अवेलेबल असणं म्हणजे उपलब्ध असणं आपल्याला गरजेचं वाटतं, कारण आपले नागरिक बहुतांशी मराठी जाणणारे आहेत. त्याच्यामुळे मराठीमध्ये हा डेटा उपलब्ध करून देणे हा एक मोठा गोल आहे PROचा. तर याच्यावर टीम ह्या 5 जणांनी याच्यावर काम केलं. तर ही आहे सायली जोग, ही गोखले इन्स्टिट्यूटमध्ये इकॉनॉमिक्सची असिस्टंट प्रोफेसर आहे. आणि गंमत म्हणजे हिनी जेव्हा जनवाणीनी 2013-14 मध्ये बजेटवर काम केलं होतं, तेव्हा त्याच्यात काम करत होती आणि आज ती गाईड करते आम्हाला. कारण बजेट कसं वाचायचं आणि बजेट म्हणजे नक्की काय, हा एक्सपेन्स म्हणजे काय, तो एक्सपेन्स म्हणजे काय, याचं जे ढोबळ मांडणी सुरुवात करण्यासाठी आम्हाला ढकलण्यासाठी प्रोजेक्टवर जी गरज होती ती सगळी सायली आम्हाला प्रोव्हाइड केली. नेहा महाजन ही PROची प्रोजेक्ट मॅनेजर आहे. तर तिने हा सगळा प्रोजेक्ट व्यवस्थित टाइमलाईन मध्ये बांधणे, आम्हा सगळ्यांची एकत्र मोठ बांधणे, PMCची जेव्हा गरज असेल तेव्हा चर्चा करणे, या सगळ्या गोष्टी केल्या. आणि सायलीचे हे ते 3 स्टुडंट्स आहेत, म्हणजे रुचिता आहे, शर्वरी आहे आणि कुशल आहे. हे 3 इंटर्न्स म्हणून काम केलं. म्हणजे यांच्या सहकार्याने आणि मी अशा 4 जणांनी आम्ही ऍक्च्युअल बजेटच्या अनालिसिसवर काम केलं. आणि आता गंमत म्हणजे ह्या जे दोघे आहेत म्हणजे रुचिता आणि शर्वरी आता परिवर्तनच्या पण मेंबर झालेले आहेत. मला माहित नाही आता ते जॉईन झालेत की नाही.
पण द लिगसी काइंड ऑफ कंटिन्यूस. आणि आता हे पीएमसी बरोबर आम्ही काम कसं केलं, तर खरं सांगायचं झालं तर आम्हाला खूप कमी 3 महिने होते आम्हाला हे करायला. आणि तेवढ्या वेळात आम्ही पीएमसीच्या फायनान्स डिपार्टमेंटचा जेव्हा मदत घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा खरं सांगायचं झालं अगदी तर पाहिजे तसे आम्हाला नाही झाली मदत. काही गोष्टींमध्ये आम्हाला कळल्या त्यांच्याकडनं गोष्टी, पण जेवढी आम्हाला वाटलं होतं की आम्ही त्यांच्या बरोबर काम करू तेवढं झालं नाही. इनफॅक्ट पुण्याचं जे बजेट असतं ते वेबसाईटवर, म्हणजे आपल्या पुणे म्युन्सिपालिटीच्या वेबसाईटवर गेल्या काही वर्षांची बजेट्स अवेलेबल आहेत. या वर्षीचं बजेट एक्सेल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करा, हे यांची मिनतवारी करण्यासाठी आम्हाला 3 ते 4 आठवडे झगडायला लागले. म्हणजे त्यांनी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये टाकलं होतं. जवळजवळ 500 प्रिंटेड पानांचं एक बुकलेट मिळतं. बुकलेट नाही, पुस्तक, जाडजूड ग्रंथ मिळतो. जर तुम्ही पीएमसी मध्ये गेलात तर 100 रुपये देऊन तुम्हाला तो जाडजूड ग्रंथ मिळतो आणि त्याच्यामध्ये अशी पानं उलटून तुम्हाला बघायला लागतं की बजेट काय आहे. तसंच्या तसं त्यांनी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये वेबसाईटवर अपलोड केलं होतं आणि अर्थातच ते कठीण होतं, त्याचं कन्व्हर्जन कठीण झालं. मग आम्ही त्यांच्या मागे लकडा लावला की तुम्ही एक्सेलमध्ये प्लीज अवेलेबल करा. ते शेवटी त्यांनी 3-4 आठवड्यांच्या फॉलोअप नंतर केलं आणि ते केल्यानंतर सुद्धा पाहिजे तशी या वेळेला मदत झाली नाही. होपफुली पुढच्या वर्षी वगैरे आम्ही अधिक त्यांच्याबरोबर काम करून आम्हाला अर्थ लावायला सोपं पडेल. पण हे सांगण्याचा उद्देश असा की त्याच्यामुळे या वर्षीचं जे बजेट अनालिसिस आहे ते खरोखरच सामान्य माणसांनी आपल्या सामान्य बुद्धीनी त्या बजेटचा अर्थ लावणं, की जे खरं अपेक्षित आहे, की तुम्ही जर काहीच त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं नसेल तर आम्ही त्याचा छडा लावू. तर तशा पद्धतीने आम्ही छडा लावला. तर ते बजेट कसं असतं, तर एक मोठी एक्सेल स्प्रेडशीट आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 33 ते 35,000 रोज सगळ्या जे एकत्र केल्या एवढी मोठी एक्सेल फाईल आहे. त्याच्यामध्ये 22 वेगवेगळ्या टॅब्स आहेत. त्या टॅब्सच्या नावांपासून त्याचा अर्थ काय, त्या टॅब्स एकमेकांमध्ये रिलेशनशिप काय आहे, कुठल्या टॅब्स एकत्र केल्या की त्या टॅब मधली ती मोठी संख्या होते, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला अर्थ लावायला लागला. आम्ही चौघांनी मिळून तो अर्थ लावला आणि त्याच्यामुळे बराचसा वेळ ही एक्सेल फाईल समजून घेण्यामध्ये गेला, रादर दॅन बजेट काय ते समजून घेण्यामध्ये. आणि अर्थातच या सगळ्या गोष्टींचं आम्हाला पुढच्या वर्षी सोपं जाईल. मला खात्री आहे की जेव्हा एनआरसी आपण पहिल्यांदा केलं होतं परिवर्तनमध्ये, तेव्हा डेटा क्रंच करण्यासाठी पहिल्यांदा जितका वेळ लागला असेल तितका आता लागत नाही, कारण आपल्याला ती सिस्टीम सेट झाली. होपफुली सेम थिंग विल हॅपन गोइंग फॉरवर्ड. तर आता आपण एक बघूया की पीएमसीचं बजेट म्हणजे त्याची प्रोसेस काय असते, एकदम थोडक्यात सांगतो. तर आपल्याकडे पीएमसीचे आपण जेव्हा तुम्हाला हे फिकट रंग दिसतात का, निळे वगैरे, यशस काय जास्तच फेंट हो झाले? मंजुळा. नाही नाही नाही, दिसतात ना. ओके. तर आपल्याकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्हली एकूण 15 वॉर्ड ऑफिसेस आहेत. 15 वेगवेगळे, ती 1 ते 15 अशी आहेत. आणि ऑब्व्हियसली डिपार्टमेंट्स आहेत वेगवेगळे. मग त्याच्यामध्ये रोड कन्स्ट्रक्शन किंवा रोड मेंटेनन्स असेल, एज्युकेशन असेल, सुवेज सिवरेज असेल, वॉटर सप्लाय, हेल्थ, पब्लिक युटिलिटीज, या सगळ्या डिपार्टमेंट्सला ऑब्व्हियसली त्यांची स्वतःची कार्यपद्धती आहे आणि वॉर्ड ऑफिसेस आहेत. तर प्रत्येक वॉर्ड ऑफिस हे आपलं बजेट बनवतं आणि ते बजेट बनवत असताना सिटीजन सुद्धा पार्टिसिपेटरी बजेटच्या आपल्या रिक्वायरमेंट्स मांडतात, जे आता पुढच्या वर्षीच्या बजेटसाठी, म्हणजे आता जे आपण बजेट डिस्कस करतोय ते फायनान्शियल इयर 21-22 साठी आहे. म्हणजे ते ऑलरेडी चालू झालेलं आहे. जे या बजेटमध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीने आता कारभार चालू झालेला आहे अशी अपेक्षा आहे. गेल्या ऑगस्ट, म्हणजे 2 महिन्यापूर्वी जो ऑगस्ट गेला, त्या ऑगस्टमध्ये जे पार्टिसिपेटरी बजेटचे फॉर्म झाले होते ते पुढच्या वर्षी, म्हणजे पुढच्या वर्षीच्या एप्रिल आणि त्याच्या पुढच्या वर्षीचं मार्च, हे जे फायनान्शियल इयर असेल म्हणजे 22-23, त्या फायनान्शियल इयरसाठी ऍप्लिकेशन्स पार्टिसिपेटरी बजेटकडनं लोकांकडनं आपण घेत होतो. तर वॉर्ड ऑफिस लेवल, प्रत्येक वॉर्ड ऑफिस आपापलं बजेटच्या रिक्वायरमेंट बनवतं. त्याच्यामध्ये सिटीजन पार्टिसिपेटरी बजेटचे सुद्धा इनपुट्स येतात आणि त्याचप्रमाणे हॉरिझॉन्टली, म्हणजे याला आपण जर व्हर्टिकल्स म्हटलं, तर त्याचप्रमाणे वेगवेगळी डिपार्टमेंट्स, म्हणजे या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे वॉटर सप्लाय, ते सुद्धा अक्रॉस द वॉर्ड ऑफिसेस, म्हणजे अख्ख्या पुण्यासाठी आपापलं बजेट बनवतं. या सगळ्या रिक्वायरमेंट जातात कमिशनरकडे. कारण आपल्याला माहितीये की कुठल्याही महानगरपालिकेमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असतो कमिशनर. म्हणजे तन्मयनी जेव्हा आपली गव्हर्नन्स बद्दल एक 2 थॉट एक्सप्रेस पूर्वी एक थॉट एक्सप्रेस झालं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की राज्याचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान, पण जेव्हा आपण शहरामध्ये येतो, पुणे मुंबई असो, तेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असतो कमिशनर. तेव्हा या सगळ्या गोष्टी कमिशनरकडे जातात. कमिशनर एक बजेटचं प्रपोजल बनवतो किंवा बनवते आणि त्याच्यानंतर ते स्टँडिंग कमिटीकडे जातं. स्टँडिंग कमिटी म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये स्थायी समिती म्हणतो. तर हे इलेक्टेड कॉर्पोरेटर्सची बनलेली असते ऑब्व्हियसली.
आणि एकदा त्यांनी जे अप्रूव्ह केलं ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक असतो. कारण काही काही गोष्टी कमिशनर ज्या केलेल्या असतात त्या लोकनियुक्त नगरसेवकांना आवडत नाहीत किंवा त्यांच्या अजून काही सजेशन्स असतील, अजून काही कर्टेल्स असतील. ते सगळं झाल्यानंतर त्या सगळ्यातनं जे दुसरी व्हर्जन तयार होते ती मग जनरल बॉडीकडे जाते आणि जनरल बॉडी त्याच्यानंतर जवळजवळ स्टँडिंग कमिटीने जे बजेट अप्रूव्ह केलेलं असतं ते जनरल बॉडी, आपण पूजेला कसं मम म्हणतो तशा प्रकारे जनरल बॉडीमध्ये ते अप्रूव्ह होतं. त्याच्यामुळे आपण स्टँडिंग कमिटीचं जे व्हर्जन आहे ते व्हर्जन आपण डाउनलोड केलं आणि ते अनालाइज केलं. कारण कमिशनर बजेट आणि स्टँडिंग कमिटीच्या बजेटमध्ये मुळातच मेन जो आकडा आहे आपला 8,370 कोटी त्याच्यातच फरक होता. तिथपासून सुरुवात होते. ते डिटेल्सचा फरक असतीलच, पण स्टँडिंग कमिटीचं बजेट जे आता अप्रूव्ह झालेलं आहे ते आपण अनालाइज केलं आणि त्याच्यामध्ये बॉडीमध्ये ऑलमोस्ट काही फरक. ओके, तर गोइंग फॉरवर्ड एक गोष्ट जी आपण या अनालिसिस मध्ये कम्प्लिटली वाचकांपासून म्हणजे जे लोक डाउनलोड करतील रिपोर्ट त्याच्यापासून कम्प्लिटली आपण हाईड केली ती अशी आहे की काही हिस्टॉरिकल आणि स्टॅच्युटरी रिझन्समुळे बजेट होतं ते बजेट ए आणि बजेट सी, ए बजेट आणि सी बजेट अशा दोन विभागामध्ये सादर केलं जातं. त्याच्यामध्ये वॉटर सप्लाय आणि सिवरेज म्हणजे पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण या ज्या दोन गोष्टी आहेत त्याच्यातले सगळे इन्कम आणि एक्सपेन्सेस म्हणजे सगळे खर्च आणि जमा हे सगळं सी बजेटमध्ये लिहिलं जातं आणि उरलेली सगळी डिपार्टमेंटची ए बजेटमध्ये असतात. हे असं का आहे ते मला तरी माहिती नाही, पण एनिवे या सगळ्या गोष्टी म्हणजे हे वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नाही आहेत. म्हणजे सी बजेटमध्ये जो खर्च होतो त्याच्यासाठी ए बजेटने पैसे द्यायचे नाहीत किंवा ए बजेटमध्ये जे जमा होते ती सी बजेटने वापरायची नाही असं नसतं. बजेट जरी वेगळी असली तरी ह्याच्यातला जो शिल्लक उरते ती इकडे वापरली जाते, याच्यामध्ये काय जी तूट होते ती इकडे वापरली जाते. म्हणजे इट्स नॉट अ वॉटर टाईट कंपार्टमेंट, एकमेकांचं वापरलं जातं. पण आपण एनिवे आपण वाचकांपासून कम्प्लिटली बाजूला करणार आहोत. आपण सगळं एकत्र करूनच बजेटवर काम केलंय. अजून एक गोष्ट की टाइम वाईज बजेट कसं बदलत जातं. तर आता आपण 5 वर्षांचं तुम्हाला काही स्लाइड्स पुढे दिसतील की जिथे आपण 5 वर्षांचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस केलेलं आहे, तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. तर ती वर्ष कुठली तर 2017-18, 18-19, 19-20, 20-21 आणि 21-22. तर 17-18 जे वर्ष होतं त्या वर्षी पहिल्यांदा जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं स्टँडिंग कमिटीने अप्रूव्ह केलेलं बजेट असेल, बजेट अप्रूव्ह होतं त्याप्रमाणे कारभार चालू होतो आणि कधीतरी पुढे म्हणजे या डायग्राम मध्ये जरी एक्झॅक्टली इयरली बाउंड्रीवर दाखवलं असलं तरी तसं नाही, पण कधीतरी त्या अप्रूव्ड बजेटला एक रिवाइज बजेट होतं की कळत जातं की नाही ह्याच्यापेक्षा ह्याची गरज जास्त आहे आणि ते रिव्हिजन होते त्याच्यामध्ये रिवाइज बजेट होतं. आणि एकदा वर्ष संपलं, सगळे आकडे आले, सगळे हिशोब झाले, सीए कडे गेलं, ऑडिट कडे गेल्यानंतर जे ऍक्च्युअल फिगर्स असतात ते त्याच्यानंतर मिळतात. म्हणजे अप्रूव्ड बजेटनी काम चालू होतं, मध्ये कधीतरी ते रिवाइज होतं आणि 2-1 वर्षानंतर सगळं ऑडिट वगैरे झाल्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल फिगर्स मिळतात. म्हणजे अप्रूव्ड बजेट ऑफ 2017 त्याच्यानंतर 2018-19 आता आपण 2021-22 बद्दल बोलतोय. तर 21-22चं जे बजेट आहे ते आता अप्रूव्ड बजेट स्टेटमध्ये आहे. 20-21चं जे आहे ते रिवाइज मध्ये आहे आणि त्याच्या आधीची 3 वर्ष आहेत ती सगळी आपल्याकडे ऍक्च्युअल फिगर्स. हे तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपण 5 वर्षाचा कंपॅरेटिव्ह काही चार्ट्स आहेत तेव्हा हे लक्षात ठेवा की आधीची जी 3 वर्ष आहेत ती आपण ऍक्च्युअल फिगर्स मध्ये घेणार आहोत आणि उरलेली जी 2 वर्ष आहेत ती बजेटेड फिगर्स मध्ये आहेत. ओके, त्याच्यामुळे त्याच्यात नक्कीच नंतर फरक होईल. तर तुम्हाला लक्षात जर असेल तर एका स्लाइडवर म्हटलं होतं की पीआरओच्या प्रोजेक्ट्समध्ये बजेट अनालिसिस हा एक प्रोजेक्ट आहे, बट बजेट ट्रॅकिंग हा पण एक प्रकार. तर ट्रॅकिंग म्हणजे काय की जे अप्रूव्ह केलं होतं किंवा जे बजेट प्रपोज केलं होतं त्या बजेटमध्ये ऍक्च्युअली काय फरक पडला नंतर. म्हणजे 2 वर्षानंतर जेव्हा आपल्याला 21-22चं बजेट आपल्याला 2 वर्षानंतर ऍक्च्युअल स्वरूपामध्ये पाहायला मिळेल तेव्हा बजेटेड आणि ऍक्च्युअल याच्यामध्ये किती तफावत होती हे आपल्याला लक्षात येईल आणि त्याचा उपयोग आपल्याला नंतर पुढे सुद्धा करून घेता येईल की हे असं आहे ते साधारण या पुढे जातं. आणि त्याच्यात अजून एक गोम अशी होती जेव्हा आम्ही पहिल्यांदा हे बजेट रिपोर्ट प्रेझेंट केला होता तेव्हा अनिल शुगरे आपले असं म्हणाले होते की वर्ष जसं संपायला लागतं 21-22च्या शेवटच्या वर्षा म्हणजे साधारण फेब्रुवारी-मार्च मध्ये ज्या जनरल बॉडी मीटिंग्स होतील किंवा स्थायी समितीच्या मीटिंग्स होतील तेव्हा बरेचसे खर्च असतात ते दुसरीकडे वर्गीकृत केले जातात. म्हणजे आरोग्यासाठी असेल तर दुसऱ्या कशासाठी वापरलं जातं आणि ती 2-3 सभाच त्याच्यामध्ये अशा जातात की बरेचसे खर्च इकडून तिकडे वळले जातात. त्याच्यामुळे आता आपण किती अनालिसिस केलं तरी ऍक्च्युअल नंबर याच्यापेक्षा बरेच वेगळे दिसणार आहेत. हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, पुढे जातो. आता हे अनालिसिस करताना आणि मुख्य म्हणजे 500 पानांचं बजेट जसं आपल्या इन्व्हाइट मध्ये म्हटलं होतं की 500 पानांचं बजेट 20 पानांमध्ये करायचं झालं तर आपल्याला ज्या फाईन कोम्ड टूथनी म्हणजे एक
एकदम बारीकीने ज्या कॅटेगरीज त्या बजेटमध्ये असतात त्या कुठेतरी आपल्याला एकत्र करून कन्सॉलिडेशन तसं करायला लागतं, हो की नाही? ग्रुपिंग करायला लागतं, त्याचं एक वेगळं वर्गीकरण करायला लागतं. तर ही इकडे काही फक्त उदाहरणं दिली आहेत की आम्ही कशा प्रकारे वर्गीकरण केलंय. तर फॉर एक्झाम्पल पब्लिक युटिलिटीज, म्हणजे जर तुम्ही बजेट पाहिलं तर त्याच्यामध्ये पब्लिक युटिलिटीज असं कुठेच म्हटलं नाही. तिथे गार्डन्स अँड पार्क्स आहे, झूज, अक्वेरियम्स आहे, स्पोर्ट्स प्लेग्राऊंड आहे, कल्चरल सेंटर्स, व्हेजिटेबल मार्केट, फिश मार्केट्स, त्यानंतर ट्री कॉन्झर्वेशन, या सगळ्यांना एकत्र करून आम्ही पब्लिक युटिलिटी किंवा लोकांसाठी केलेल्या सगळ्या उद्यानं वगैरे असल्या सगळ्या उपाययोजना, या सगळ्यांना आम्ही एक नगरपालिकेचं कार्य किंवा महानगरपालिकेचं कार्य म्हणून त्या सगळ्यांना ग्रुप केलंय. किंवा एक फंड्स आणि ग्रँट्स नावाचं नंतर तुम्हाला एक कॅटेगरी दिसेल. तर त्याच्यामध्ये काय काय येतं की डेव्हलपमेंट फंड्स किंवा JNNU-RM, जवाहरलाल नेहरू अर्बन RM, म्हणजे काही मला काहीतरी मिशन आहे, किंवा अमृत, अटल मेट्रोपॉलिटन रिज्युव्हिनेशन, असं काहीतरी त्याचं नाव आहे. तर या अटल मिशन फॉर रिज्युव्हिनेशन ऑफ अर्बन ट्रान्सफॉर्मेशन असं काहीतरी ते आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आलेले फंड्स आणि ग्रँट्स, याच्यामध्ये आलेले या सगळ्या गोष्टी एकत्र करून आम्ही फंड्स आणि ग्रँट्स असं म्हटलंय. किंवा प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट नावाचं एक फंक्शन आम्ही अज्युम केलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात की मॅनेजमेंट ऑफ बिल्डिंग्स येईल, लँड ॲक्विजिशन येईल, किंवा ऍडव्हर्टाइजमेंट, ज्या म्हणजे आकाश चिन्ह म्हणतो मराठीमध्ये आपण, त्या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र क्लब करून प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट मध्ये घेतल्यात. आणि ह्याच्यात अनफॉर्च्युनेटली याच्यामध्ये ना आम्हाला कुठे स्टँडर्डायझेशन सापडलं नाही, कुठे प्रमाण नाही सापडलं की ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये कन्सिडर करायच्या, असं आम्हाला प्रमाण सापडलं नाही. त्याच्यामुळे हे जे वर्गीकरण आहे ते करण्यासाठी आम्ही बराच वेळ घेतला. सायली आणि आम्ही बरेच बोललो याच्यावर की कुठल्या गोष्टी कशात गेल्या पाहिजेत. कारण जे आपण आता पुढच्या वर्षी सुद्धा ते कंटिन्यू राहिलं नाही, तर मग त्या कम्पॅरेटिव्ह अनालिसिसला अक्रॉस द इयर जे आपण करणार आहोत त्याला फार अर्थ लागणार. तर हे जे तुम्हाला दिलेत ती काही फक्त उदाहरणं आहेत. आपला जो रिपोर्ट आहे PDF मराठी किंवा इंग्लिश, त्याच्यामध्ये कम्प्लीट लिस्ट दिलेली आहे की कुठल्या फाईन कॅटेगरीज आम्ही कुठल्या ब्रॉड कॅटेगरीज मध्ये वर्गीकृत केल्या. ठीक आहे. त्यानंतर आता आपण ऍक्च्युअल बजेटमध्ये येऊया की 2021-22च्या बजेटमध्ये आपल्याला काय आकडे दिसतात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला खरं म्हणजे जेव्हा आम्ही चला आपण अनालाइज करूया असं जेव्हा आम्ही सुरुवात केली, तर आम्हाला पहिल्यांदा असं वाटलं होतं की आपण फक्त पुण्यावर फोकस न करता आपण एक ग्लोबल अनालिसिस आपण पुण्यातल्या 5 वेगवेगळ्या मेट्रोसाठी तरी करावं. म्हणजे उदाहरणार्थ वॉटर सप्लाय साठी पुणे समजा उदाहरणार्थ 10% पैसा खर्च करत असेल, तर नागपूर, मुंबई आणि बाकीची शहरं किती करतात हा आपल्याला ढोबळमानाने अंदाज यावा आणि तसं पण कंपॅरिझन करावं असं आम्ही म्हटलं. पण पुण्याचाच डेटा मिळायला आम्हाला 4 आठवडे लागले. मुंबईचा डेटा होता पण बाकी शहरांचा आम्हाला डेटाच मिळेना. म्हणजे आम्हाला जवळजवळ फाईल्स कुठून मिळवायच्या इथपासून सुरुवात झाली. मग आम्ही वेळ कमी पडत असल्यामुळे आणि पुण्यातच इतकी डोकेफोड करायला लागली असल्यामुळे आम्ही बाकीच्या शहरांचा विषय सोडून दिला कम्प्लिटली. पण तरी सुद्धा काहीच करावं न करता आपल्याला थोडस तरी अंदाज आला पाहिजे की आपण पुण्याचं जेव्हा बजेट बघतो तेव्हा इतर शहरांची साईज नुसार तरी तुलना काय असते. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पुणे महानगरपालिका आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये भौगोलिक दृष्ट्या म्हणजे जॉग्राफिकली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे. पुण्याचा जो एरिया आहे स्क्वेअर किलोमीटर्स मध्ये तो मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या सगळ्या शहरांपेक्षा मोठा आहे. म्हणजे जॉग्राफिकली. आणि आता तर आपली 23 जी नवी गावं आली त्याच्यामुळे ते झालंय. तेव्हा ऍक्च्युली ते टिप ओव्हर झालं. तर आता हा जो फिकट निळा रंग, कोणातरी म्यूट करायला हवे कोणाला तरी, आवाज येतोय कारण. ओके, थँक्यू. हा जो फिकट निळा रंग तुम्ही पाहिलात तर हे मुंबईचं ओव्हरऑल बजेट आहे, जवळजवळ 40,000 कोटी. त्याच्यानंतर पुणे 8,370 कोटी, नाशिक 2,300च्या आसपास आणि नागपूर सुद्धा 2,300-400च्या आसपास. फक्त जेव्हा आम्ही असं बघितलं तेव्हा लक्षात आलं की अरे पुणे हे नाशिक आणि नागपूरच्या जवळजवळ चौपट बजेट आहे आणि मुंबई हे पुण्याच्या चौपट बजेट आहे. पण नंतर लक्षात आलं की नुसतं आपण ओव्हरऑल बजेट कम्पेअर करण्यात अर्थ नाही, आपण लोकसंख्येने डिवाइड केलं पाहिजे. सो वी टूक द पॉप्युलेशन ऑफ दिस, म्हणजे आता लेटेस्ट पॉप्युलेशन फिगर्स जरी आपल्या सेन्सस झाली नसली तरी अप्रॉक्सिमेशन बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे. तर ते घेऊन आम्ही पर कॅपिटा काढलं. तेव्हा साधारण सरळ लक्षात आलं की बाकीची 3 शहरं जो चौपट वगैरे फरक होता पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये, तो बऱ्यापैकी इव्हन झाला. आणि मुंबई तरी सुद्धा जास्त राहिली की शेवटी फायनान्शियल कॅपिटल आहे वगैरे, अतिशय महत्वाचं शहर आहे, ते सगळं जर धरलं
आणि इन्फ्रास्ट्रक्चर जास्त तिकडे पैसा जाणारच वगैरे सगळे अजून केलं तर पर कॅपिटा बजेटमध्ये ते थोडंसं कम्पॅरेबल होतं जे नुसत्या ओव्हरऑल बजेट साईज मध्ये होत नव्हतं. ठीक आहे. नंतर आपण जाऊया पुण्याचंच बजेट गेल्या 5 वर्षांमध्ये कसं चेंज होत गेलंय ते बघण्यासाठी. तर याच्यात पुढच्या सगळ्या स्लाइड्स मध्ये एक कलर कॉम्बिनेशन किंवा एक कलर लिजंड आपण लक्षात घेऊ की जिथे जिथे ग्रीन आहे तिथे इन्कम आहे, जिथे जिथे रेड आहे ते एक्सपेन्सेस आहे. तर तुम्हाला मगाशी मी सांगितलं असेल ते आठवत असेल की जी पुढची 2 वर्ष आहेत लेटेस्ट 20-21 आणि 21-22 ही बजेटेड आहेत आणि आधीची जी 3 वर्ष आहेत ती ऍक्च्युअल फिगर्स आहेत. ओके, याच्यामध्ये काय गंमत आहे तुम्हाला नंतर सांगतो. तर हे असं का असतं तर तुम्ही देशाचा अर्थसंकल्प तुम्ही पाहिला तर शिल्कीचा अर्थसंकल्प आणि तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे डेफिसिट बजेट आहे की नाही हे आपल्याला बजेट केल्यानंतर लक्षात येतं. पण ज्या लोकल अर्बन बॉडीज असतात की अर्बन लोकल बॉडीज ULB म्हणतात त्याला, अर्बन लोकल बॉडीज. तर अर्बन लोकल बॉडीजना वैधानिक पद्धतीने म्हणजे त्यांना बॅलन्स बजेटच सादर करायला लागतं. ना तूट आणि ना शिल्लक असाच अर्थसंकल्प त्यांना सादर करायला लागतो. त्याच्यामुळे हे जे आपल्याकडे प्रस्तावित अर्थसंकल्प आहेत बजेटेड 20-21 आणि 21-22 त्याच्यामध्ये खर्च आणि मिळकत हे दोन्ही सारखं आहे दिसतंय बघा. पुण्याचा अंदाजे खर्च या वेळेला 8,300 आणि इन्कम सुद्धा 8,300 आहे. पण जर तुम्ही मागची 3 वर्ष पाहिली आणि इथेच आम्ही सगळ्यात जास्त मदत आम्हाला इथे पीएमसीची होती, लागणार होती फायनान्स डिपार्टमेंटची की आम्हाला एक्सप्लेन करा की असं का आहे म्हणून. कारण जर तुम्ही पीएमसीचा 17-18चा 18-19 किंवा 19-20चा ऑडिटेड रिपोर्ट पाहिला, ओके, ऑडिटेड रिपोर्ट आणि आता आपण जी एक्सेल फाईल पीएमसीनेच दिलेली अनालाइज केली आहे ती ह्या दोन्ही वेगळी डॉक्युमेंट्स आहेत कम्प्लिटली. जो 2017-18चा ऑडिटेड रिपोर्ट आहे त्या ऑडिटेड रिपोर्ट मध्ये हा ग्रीन आणि हा रेड बार सारखाच आहे म्हणजे खर्च आणि जमा एक्झॅक्टली टू द लास्ट पैसा सेम आहे. सेम 18-19 आणि 19-20 मध्ये सुद्धा. तर ते तसं असताना तुम्ही आता जी आम्हाला एक्सेल फाईल डाउनलोड आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये या खर्चामध्ये तफावत का असा आमचा जो प्रश्न होता त्याचा आम्हाला शेवटपर्यंत उत्तर समाधानकारक मिळालं नाही. त्याच्यामुळे हा जो ग्राफ आता मी तुम्हाला दाखवतोय तो आम्ही फॉर्मली जो आपला policyresearch.in च्या वेबसाईटवर PDF फाईल मध्ये ठेवलाय त्याच्यामधनं आम्ही हा शेवटी रिपोर्ट काढून टाकणार म्हणजे हा चार्ट काढून टाकण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला चुकीचं काहीतरी द्यायचं नव्हतं. पण हे तुम्हाला इथे सांगण्यासाठी की त्यात थोडंसं आम्हाला एक्सप्लेनेशन एका फायनान्स डिपार्टमेंटच्या याच्याकडनं असं काहीतरी मिळालं की जे रेव्हेन्यू खर्च आणि कॅपिटल खर्च असतात त्याच्याबद्दल आपण नंतर सांगू. त्याच्यातल्या तफावतीमुळे असं होतं काही खर्च लिंगरिंग असतात 3-4 वर्षापर्यंत ते स्प्रेड आउट होतात वगैरे वगैरे. तर त्याच्यात आता आपण जास्त जाऊ नकोया. पण हे फक्त तुम्ही लक्षात घ्या की गेल्या आधीच्या 3 वर्षांच्या खर्च आणि मिळकतीमध्ये जी तफावत आहे ती ऑडिटेड रिपोर्ट मध्ये नाहीये. एवढंच फक्त आता लक्षात ठेवा. ह्या ज्या लाईन झाल्या त्या अंडू करता येतील का कारण मी केल्या नाहीये त्या कोणाकडनं तरी बहुतेक स्क्रिबल झालंय ते. मी ट्राय करतो. ओके. यशस आतापर्यंत स्पीड ठीक चाललंय का? येस येस व्हेरी मच व्हेरी मच. ओके ठीक आहे. तर आता आपण येऊया इन्कम कडे. मिळकत काय होती. तर एक तुम्हाला परत लक्षात ठेवा परत तुम्हाला आठवण करून देणार आहे तुम्हाला बोर झालं तरी कारण ते लक्षात ठेवण्यासारखं महत्वाचं आहे की पहिले 3 बार्स आहेत ते ऍक्च्युअल नंबर्सवर नक्की आकडा ज्याला म्हणतात मराठी सगळं बजेट मराठीमध्ये बरं का बाय द वे. त्याच्यामुळे ते मराठीमधनं जे इंटर्न्स होते आपले तिघे ते इंटर्न्स हे इंग्लिश मिडियम मधले होते त्याच्यामुळे सगळे मराठी रकाने त्यांच्यासाठी भाषांतरित करणे इंग्लिशमध्ये हे पहिल्यांदा एक नेहाने मोठं काम केलं. आणि जेव्हा जेव्हा त्यांना अडचण यायची तेव्हा ते गुगल ट्रान्सलेट वापरून करायचे आणि त्यांचे काहीतरी भयंकर अर्थ व्हायचे आणि त्याला थांबवायला लागायचे नाही याचा अर्थ हा नाहीये वगैरे वगैरे. ती एक गंमत होती वेगळी. पण एनिवे तर तुम्हाला लक्ष परत एकदा सांगतो की पहिले 3 आकडे आहेत ते नक्की आकड्यावर आहेत आणि उरलेले 2 आहेत ते प्रोजेक्टेड आकड्यावर आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला कॉम्पोनंट कोण आहे मिळकतीतला तर तो 2017-18ला एलबीटी होता. मी तुम्हाला आठवत असेल की लोकल बॉडी टॅक्सच्या आधी सुद्धा त्याच्या आधी काही वर्ष पुण्यामध्ये आणि सगळ्याच महानगरपालिकांमध्ये महाराष्ट्रामध्ये ऑक्ट्रॉय होता. तो ऑक्ट्रॉय गेला त्याच्यानंतर एलबीटी आलं आणि 2017-18 माझ्यामध्ये 2017च्या जुलैमध्ये भारतामध्ये जीएसटी लागू झाला. त्याच्यामुळे या वर्षामध्ये तुम्ही पाहिलं तर एक जवळजवळ 13% मिळकत ही एलबीटी मुळे झालेली आहे
आणि उरलेली 25% मिळकत ही जीएसटी मुळे झाली. त्या वर्षी एलबीटी आणि जीएसटी हे कॉम्बो इन्कम होतं. या एलबीटीचा एक पार्ट, त्याच्यानंतर एलबीटी खास झाला, म्हणजे एलबीटी संपला आणि त्याच्यानंतर सगळं जीएसटी चालतं. तरी सुद्धा एक याच रंगाची, निळ्या रंगाची वीट तुम्हाला इकडे दिसेल. त्याचं कारण म्हणजे काहीतरी 2 वर्षानंतर मिळालेला तो एलबीटीचा अरियर्स आहे, कुठून तरी मिळालेला आहे. पण बाकी एकदा हे वर्ष संपल्यानंतर एलबीटी संपला आणि त्याच्यानंतर आता फक्त जो टॅक्स बाहेरून येतो तो जीएसटी मध्ये येतो. इथे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की गेल्या 2 वर्षांमध्ये म्हणजे 18-19 आणि 19-20 मध्ये 35 ते 38% जीएसटी ऍक्च्युअल नंबर्स मध्ये असलं तरी आता यांनी 19-20-21 आणि 21-22 मध्ये अंदाज करताना फक्त 24 ते 25% इतकाच फक्त जीएसटीचा इन्कम असेल असं त्यांनी अंदाजपत्रकामध्ये मांडलं. म्हणजे दे आर ऍक्च्युअली बजेटिंग फॉर लो अँड होपिंग फॉर मोर असं वाटतं. त्याच्यानंतर हे झालं जीएसटी. आपण दिलेला अप्रत्यक्ष कर असतो. आपण म्हणतात की बिस्किटाचा पुडा जरी पार्लेजी जरी घेतलं 5 रुपयाचं तरी त्याच्यावर आपण जीएसटी भरतो. पण त्या व्यतिरिक्त पुण्याचे नागरिक असल्यामुळे आपण जो प्रॉपर्टी टॅक्स भरतो, जो आता या ग्रे रंगामध्ये दिसतोय प्रॉपर्टी टॅक्स, त्याच्यानंतर वॉटर टॅक्स, त्याच्यानंतर सीवर टॅक्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्या आपल्या प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलामध्ये असतात. म्हणजे जरी आपण त्याला प्रॉपर्टी टॅक्स बिल म्हणत असलो की त्याच्यामधलं तुम्ही लाईन आयटम पाहिला तर त्याच्यामध्ये वॉटर टॅक्स, सीवर टॅक्स या सगळ्या गोष्टी असतात. तर हे सगळी त्या एकावर एक विट्या रचलेल्या आहेत. आणि अर्थातच याची हे 100% कंपॅरिझन सोपी व्हावी म्हणून आपण 100% ला केलेलं आहे. पण अदरवाईज याचे जे ऍक्च्युअल आकडे आहेत ते इकडे कमी आहेत आणि इकडे जास्त आहेत अर्थातच, कारण बजेट वाढत चाललंय. याच्यामध्ये काही शंका आहेत का? नाहीतर शंकाच आपण थांबूच या नंतर. यशच तुम्हाला थांबवतो काही शंका असेल तर मी पुढे जातो. आपल्याला एक प्रश्न आहे दादा. ओके, बोल सायली. 0% low need not mean the amount is lower. Quite likely other collections may have gone much higher. So absolute income can be higher. हो, अर्थातच. चांगला प्रश्न आहे तो. ऍब्सोल्यूट इन्कम ऑब्व्हियसली हायर आहे. म्हणजे इकडे आपण बघूया की सॉरी पुढे झालं बरं. ऍब्सोल्यूट इन्कम वाढतच आहे. हा जो हिरवा बार आहे तो 4,307 नंतर जवळजवळ दुप्पट झालाय, 8,370 पर्यंत गेलेला आहे. त्याच्यामुळे जवळजवळ दुप्पट झालंय गेल्या 5 वर्षामध्ये ऍब्सोल्यूट इन्कम मध्ये. पण जर पर्सेंटेज केलं या सगळ्या बारचं जर आपण 100% सारखं केलं तर त्याचं चित्र असं दिसेल. उत्तर मिळालं का प्रश्नाला? का मला प्रश्न कळला नाही? रघुनाथ अजून म्हणतात की so the GST amount may have remained static. नाही, आपण इथे पर्सेंटेज म्हणतोय ना. हो, तो म्हणतोय की याचं पण आता आपण पर्सेंटेजने विचार करू बजेटच्या दृष्टीने. तू म्हणतो ते बरोबर आहे, पण बजेटच्या दृष्टीने आपण पर्सेंटेज मध्ये विचार करूया. आणि ह्या 2 वर्षांचे जेव्हा ऍक्च्युअल नंबर्स येतील, त्याला बजेटमध्ये नक्की आकडा म्हणतात, तेव्हा कदाचित हा जो 24% अंदाज जाऊन 38 आणि जास्त टक्के सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आता आपण हे लक्षात ठेवायला हवं की परत एकदा की हे ऍक्च्युअल नंबर्स आहेत आणि हे बजेटेड नंबर्स. ओके, मनोज, मला एक क्वेरी अशी होती की आता आपण जो प्रॉपर्टी टॅक्स भरतो किंवा टोटल आपण ते लमसम म्हणजे टोटल सगळ्या त्यामध्ये वॉटर टॅक्स, सिवर टॅक्स हे सगळं त्यामध्ये असतं आणि त्याप्रमाणे आपण तो भरतो, बरोबर? बरोबर. मग इथं दाखवताना प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे वेगवेगळं का दाखवलंय? आपल्या ऍक्च्युअली तू जर आपलं बिल पाहिलंस ना तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे अमाऊंट असतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्या त्यांनी वेगळ्या दिल्या प्रॉपर्टी टॅक्स कुठला. आणि तुला मगाशी म्हटल्याप्रमाणे की वॉटर टॅक्स आणि सीवर टॅक्स या दोन्ही गोष्टी सी बजेटमध्ये असतात. म्हणजे बजेट कन्सिडर करताना सुद्धा ते ऑलरेडी वेगवेगळ्या खिशामध्ये घेतात. ओके ओके ओके, त्यामुळे तिथं पण वेगवेगळं कन्सिडर करून ते हे करतायत. ओके, थँक्यू. पुढे जाऊया आपण. आता पुढचं आता आपण इन्कम बद्दल आपण विचार करणं म्हणजे ओव्हरऑल इन्कम बद्दल विचार करणं आपण जरा आता थांबवणार आहोत आणि आता आपण एक्सपेन्सेस कडे येणार आहोत. अजून एक प्रश्न आहे. योगेश बोलतोय. ओके, मला एक असा प्रश्न आहे की ज्यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाही आणि पेंडिंग आहे ते पण बजेटेड मध्ये धरलं जातं का? हो, धरलं जातं. त्याच्यामध्ये ऍक्च्युली या ठिकाणी मी जिथे प्रॉपर्टी टॅक्स म्हटलंय ना तर प्रॉपर्टी टॅक्स, स्टॅम्प ड्युटीज आणि पेनल्टीज या प्रश्न हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. आणि जे ऍक्च्युअल ज्यांनी भरला नाहीये ते कुठे येतं कारण ते बजेटमध्ये येणार नाही. हे फक्त इन्कम आणि एक्सपेन्सेस आहे. जेव्हा प्रॉफिट लॉस किंवा दुसरा तो स्टेटमेंट येतो ना बॅलन्स शीटवर त्या गोष्टी येतील.
की यांनी भरला नाहीये तो अजून भरायला पाहिजे, त्या गोष्टी बॅलन्स शीट मध्ये. अच्छा. ओके. तर एक्सपेन्सेसचा विचार करताना आपल्याला या दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कॅपिटल एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, मराठीमध्ये याला म्हणतात की भांडवली खर्च आणि महसुली खर्च. तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे महसुली खर्च आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च. तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय की घर रेग्युलर चालवण्यासाठी जो खर्च लागतो तो म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे त्याच्यामध्ये रेग्युलर येणाऱ्या सॅलरीज, वेजेस, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, मेंटेनन्स या सगळ्या गोष्टी येतील. आणि जे नव्याने मोठं करायचं असेल काही, म्हणजे नव्या बिल्डिंग्स बांधायच्या, फ्लायओव्हर्स बांधायचे, एक नवा डीपी रोड बांधायचा आहे किंवा लँड ऍक्विजिशन कुठल्या तरी गोष्टीसाठी करायची आहे, एक ऑडिटोरियम बांधायचे किंवा शाळेसाठी 2 इमारती बांधायच्या आहेत, एखादी फॅसिलिटी आहे जुनी पण ती अपग्रेड काहीतरी करायचं. ह्या ज्या सगळ्या मोठ्या आणि इन अ वे वन टाइम आणि मोठ्या खर्चाच्या ज्या गोष्टी असतात त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा भांडवली खर्च म्हणतो. अगदी थोडं घरातलं उदाहरण द्यायचं झालं तर दर 6 महिन्यांनी घरात झाडू विकत आणणे, कारण आधीचा झाडू झिजलाय आणि झाडू विकत आणणे हे झालं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि झाडू सोडून आता आपण पैसे बाजूला ठेवून व्हॅक्युम क्लिनर घेणे हे झालं कॅपिटल एक्सपेंडिचर, कारण ते आपल्याला नेहमीसाठी नाहीये. एकदा व्हॅक्युम क्लिनर आल्यानंतर त्याच्यामुळे जे इलेक्ट्रिसिटी बिल वाढेल ते परत रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये. ओके, तर हे आपण लक्षात ठेवूया कारण त्याचं पुन्हा नंतर त्याचा उल्लेख होणार आहे. ठीक आहे, विथ दॅट मी आता पुढच्या स्लाइड कडे जातो. आता आपण गेल्या 5 वर्षातला एक्सपेन्सचा पॅटर्न कसा आहे ते बघू. मनोज दादा, मध्ये एक प्रश्न राहिला आपल्याकडून, म्हणजे ओके. आता आपण एक्सपेन्सेस कडे वळतोय म्हणून एक इन्कम साठीचा एक प्रश्न होता. ओके. विशाल यांनी विचारलं की अदर इन्कम हा. म्हणजे नक्की कसला इन्कम, त्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं? मी आता त्या डिटेलमध्ये जात नाही. आपली जी पीडीएफ डाउनलोड केली तर त्यातल्या शेवटून दुसऱ्या पानावर या सगळ्या गोष्टी अदर इन्कम मध्ये काय काय आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि त्यातही काही जर प्रश्न असतील तर मला विचारा, मी तुमच्याकडे एक्सेल फाईलच घेऊन बसेन तुमच्या बरोबर. ओके, आता फक्त वेळ कमी आहे म्हणून, बाकी नाही तर मला ती पीडीएफ उघडून सुद्धा दाखवता आला असतं का, पण आता आपण फ्लो मध्ये आहोत म्हणून सांगतो. एक्सपेन्सेस कसे दिसत आहेत तर याच्यामध्ये एक कॅपिटल एक्सपेंडिचरचा मोठा ब्लॉक आहे बघा खाली सगळीकडे निळ्या रंगाचा. म्हणजे 17-18 मध्ये ऍक्च्युअल नंबर्स मध्ये 45% होता, तो आता 21-22 मध्ये सुद्धा 40% खर्च हा कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा भांडवली खर्च म्हणून आहे. म्हणजे काय, तर मगाशी म्हटल्याप्रमाणे की झाडू आपण नेहमीच घेतो, पण व्हॅक्युम क्लिनर घ्यायचा आहे किंवा आपल्याला लँड ऍक्विजिशन करायची, शहराच्या दृष्टीने शाळा बांधायच्या, या सगळ्या गोष्टी एक मोठ्या प्रमाणावर खर्च आहे. पण जो रेग्युलर खर्च आहे, घर चालवण्यासाठी, आपापली डिपार्टमेंट चालवण्यासाठी जे खर्च आहेत ना, त्यात एक तुम्हाला साधारण एक पॅटर्न दिसेल बघा. म्हणजे उदाहरणार्थ जनरल ऍडमिनिस्ट्रेशन आणि टॅक्स कलेक्शन, म्हणजे पीएमसीची जी ऑफिसेस आहेत, वॉर्ड ऑफिसेस आहेत, त्यांच्या सॅलरीज आणि टॅक्स कलेक्शन मेकॅनिझम याच्यासाठी लागणारा खर्च, हा सगळा गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे ऍक्च्युअल नंबर्स असोत किंवा प्रोजेक्टेड नंबर असोत 10 ते 11% खेळतोय. हा अख्खा केशरी बँड बघा, तो 10 ते 11% खेळतोय. त्याच्यानंतर पुढची ब्रिक आहे ती प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. त्या प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटचा अर्थ काय आम्ही कन्सिडर केला ते मगाशी मी सांगितलं. त्या प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटचा एक साधारण 7 ते 8% एक बँड आहे. त्याच्यानंतर ही जी पिवळा बँड आहे तो आहे रोड मेंटेनन्स आणि लाइटिंग. आता हा याच्याकडे, या पिवळ्या बँडकडे तुम्ही लक्ष ठेवा, कारण हा एकदम हिरो बनून जाणार आहे नंतर. तर त्याचे जे नेहमीचे खर्च आहेत, साधारण घर चालवण्यासाठी नेहमीचे खर्च लागणार, इकडे काहीतरी रिपेअर कर, तिकडे काहीतरी रिपेअर कर, ते साधारण 3 ते 4% मध्ये बसतं. त्याच्यानंतर येतं सांडपाणी, सिवरेज, ते येतं 2 ते 3% ते बसतं. मग वॉटर सप्लाय साधारण हिरवा 6 ते 7% तो बसतो. मग त्याच्यानंतर सॅनिटेशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट 6 ते 7% बसतं. एज्युकेशन 5 ते 6% आपण त्याच्यावर खर्च करतो. हा साधारण एक तुम्हाला पॅटर्न दिसेल का? हा पॅटर्न प्रेडिक्ट करणं का सोपं आहे, कारण त्या डिपार्टमेंटला नेहमी साधारण काय खर्च, त्याचा एक ठोकताळा बनून गेलेला आहे, त्याचा एक साधारण फ्लो बनून गेलाय, त्याच्यात ते राहतं. पण त्या व्यतिरिक्त जी कामं करायची असतात ती सगळी कॅपिटल एक्सपेन्स मध्ये लमसम केलेली आहे. पण आता जर आपण 21 आणि 22 या वर्षाचा जर आपण खर्च अनालाइज करणार असू तर हा 40% इतका मोठा ब्लॉक हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे म्हणून बाजूला ठेवून त्याचा विचारच न करणे अर्थातच बरोबर होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये आज जाऊन बघितलं की याच्यामध्ये काय असेल. तर हे जे चारही आपण आता पहिली 4 वर्ष विसरून गेलो आणि आपण फक्त 5व्या वर्षावर जो फोकस केलं आणि त्यातल्या त्यात सुद्धा या 40%वर फोकस केलं, तर हे जे 40% म्हणजे जवळजवळ 3,400 काहीतरी कोटी होतात. आपल्या एकूण जे आपलं 8,370 कोटीचं बजेट आहे वर्षाचं, त्यातलं जवळजवळ 3,400 कोटी हे या कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये येतात.
त्याच्यामध्ये काय काय येतं, तर त्याच्यामध्ये रोड आणि मेंटेनन्ससाठी 1346 कोटी. म्हणजे या कॅपिटल एक्सपेंडिचर पैकी जवळजवळ 40% खर्च हा नवे रोड्स आणि त्याच्या लाइटिंगसाठी खर्च होणार आहे. त्याच्यानंतर सिवेजसाठी जवळजवळ 500 कोटी. त्याच्यानंतर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटसाठी 450 कोटी, वॉटर सप्लायसाठी जवळजवळ 400 कोटी. ह्या ज्या गोष्टी इकडे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे रोजमर्रा के एक्सपेन्सेस मध्ये दिसत नव्हत्या, त्या अचानक इतक्या मोठ्या आल्या. मग हे सुद्धा आपण 5 वर्षांमध्ये याच्यामध्ये आपण असे तुकडे करून त्याचा का अभ्यास करू नये? तर त्याचं कारण असं की या वर्षी प्रायोरिटी कदाचित शाळांच्या 10 बिल्डिंग्स बांधणेही असू शकेल. ओके, म्हणजे शाळा जरी रेग्युलर एक्सपेन्सेस आत्ता ज्या शाळा आहेत त्याच्यासाठी आपण 5 ते 6% जरी खर्च केला, तर यावर्षी एखादा कमिशनर आला आणि तो म्हणाला की तुमची स्कूल सिस्टीम एकदम बेकार आहे, अजून 10 शाळा आपल्याला बांधायला हवेत तातडीने. तर त्याच्यामध्ये कदाचित तो रोड्सच्या ऐवजी शाळांच्या बिल्डिंग बांधण्याला प्रायोरिटी देईल. त्याच्यानंतर काही वर्षानंतर शहराला असं वाटेल की नाही, आता आपल्याला ना तातडीने चांदणी चौकामध्ये ट्रॅफिक जाम होतोय, आता आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिकडे फ्लायओव्हर्स करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे या 40% मे बी 1,500 कोटी हे तिकडचे फ्लायओव्हर्स जातील. त्याच्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर साठी जो खर्च आहे ना, तो दरवेळेला त्याच्या आतले रंग त्याच्यातले बदलत राहणार आहे. हे रंग जरी साधारण सारख्या जाडीचे राहिले तरी ह्याच्या आतले बदलत राहणार आहे. त्याच्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचरचा ओव्हर द इयर्स त्याची तुलना करण्याच्या ऐवजी फक्त या वर्षी आत डोकावून पाहायचं आम्ही ठरवलं आणि ते असं दिसतंय. आणि मग आता आपण म्हटलं की ठीक आहे, आता कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये जर रोड आणि मेंटेनन्सला 1300 कोटी मिळणार असतील, तर हे 3% पेक्षाही खूपच जास्त होईल ना. मग हे कॅपिटल एक्सपेंडिचरचे आपण तुकडे तुकडे करू आणि ते त्या मोठ्या मोठ्या विटांमध्ये ऍड करू आणि मग बघू की कसं दिसतंय ते. तर पुढच्या स्लाइड मध्ये ते दिसणार आहे. हा जो बार आहे ना 40, त्यातला 40% कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, तो हा बार आहे इकडचा डावीकडचा. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्या बार मध्ये हा रोड आणि इकडे बघा पिवळ्या रंगाचा रोड मेंटेनन्स अँड लाइटिंगचं हे मगाशी जे 3% दिसत होतं ते आता 283 crores दिसत होतं विदाउट कन्सिडरिंग द कॅपिटल एक्सपेंडिचर. पण कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये या डिपार्टमेंटसाठी असलेले जे 1300 कोटी आहेत ते जर त्याच्यामध्ये मिळवले तर रोड आणि मेंटेनन्ससाठी अचानक सगळ्यात मोठा दादा ब्रिक तयार होते त्याची. ओके, म्हणजे बेसिकली ही जे 3,364 crores आहेत ते आपण त्या डिपार्टमेंटला वाटल्यानंतर ही वीट आहे ती लुप्त झाली आणि 919 कोटी ते तसेच राहिले, कारण जनरल ऍडमिनिस्ट्रेशनला त्यांनी काही वेगळे पैसे कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये करण्यात अर्थ नाहीये. पण प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट जे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर त्याचं फक्त 619 होतं ते आता 1127 झालं. किंवा वॉटर सप्लायसाठी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर फक्त 623 crores आहे, पण कॅपिटल एक्सपेंडिचर धरून ते 1,050 crores होतं. अनफॉर्च्युनेटली एज्युकेशनसाठी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 505च आहे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर धरून सुद्धा 553, म्हणजे 51 कोटी त्यांनी फक्त तिथे ऍड केलेले. हा चार्ट कळला का काय कसा आहे तो? 1-2 जणांना विचारतो. सायली, यशस, इज दिस क्लिअर? हो हो, मला हो हो. ओके, आपल्याला एक प्रश्न आहे मनोजाता इथे हो. की द ब्रेकअप ऑफ एक्सपेन्सेस इट इज बाय पर्पज. सो इज देअर एनी ब्रेकअप बाय सॅलरी ऑर द मटेरियल? असा रघुनाथ यांचा प्रश्न आहे. सॅलरी और मटेरियलचा मला अर्थ कळला नाही, पण सॅलरी वाईज ब्रेकअप ना जेव्हा आपण डिपार्टमेंट वाईज स्लाइड्स मध्ये जाऊ ना तिथे तुम्हाला सॅलरीजचा ब्रेकअप दिसेल की प्रत्येक डिपार्टमेंटला, आपण डिपार्टमेंट न म्हणता फंक्शन म्हटलंय का काही कारणास्तव, ते पुढे जाऊन मी सांगतो तुम्हाला, तर तिथे तुम्हाला सॅलरी वाईज एक्सपेंडिचर दिसेल. आपल्याला एक पुढच्या वर्षीसाठी आम्ही टू डू लिस्ट वर टाकून ठेवलंय की आपल्याला सॅलरी, वेजेस, बऱ्याच ठिकाणी आम्हाला टेम्पररी वर्कर्स आणि कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स खूप दिसले, म्हणजे खूप लाईन आयटम्स असे दिसले की ते टेम्पररी वर्कर्स आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर साठी होतं. तर अख्ख्या बजेटमध्ये तसा आकडा किती आहे, म्हणजे आपण ह्युमन रिसोर्सेस साठी किती पैसे खर्च होतात सॅलरी, वेजेस आणि कॉन्ट्रॅक्ट साठी, त्यातला परमनंट लेबर फोर्स म्हणजे परमनंट वर्क फोर्स किती आणि कॉन्ट्रॅक्ट आणि टेम्पररी किती आहे, त्या सगळ्याचं एक अनालिसिस करणं पुढच्या वर्षीसाठी आम्ही टू डू केलंय. पण आता पुढच्या ज्या स्लाइड्स मध्ये डिपार्टमेंट वाईज आपण नंबर्स बघू तेव्हा तुम्हाला सॅलरीजचे नंबर्स दिसत राहतील. ओके. आणि ऋषिकेश हे म्हणतात की डू वी हॅव एनी एक्झाम्पल ऑफ एन एक्सपेंडिचर दॅट इज कन्सिडर्ड कॅपिटल एक्सपेन्स अंडर रोड्स कॅटेगरी?
हो, आपल्याकडे आता मी चांदणी चौकात राहतो आणि चांदणी चौकाचं जेव्हा फ्लायओव्हरचं चालू झालंय तिथे जो पिरंगुटकडनं आपल्याकडे चांदणी चौकाकडे येताना ग्लोरिया वगैरे जे आहे तिकडे मोठ्या प्रमाणे ग्रेड सेपरेटरचं काम चालू आहे. त्या ग्रेड सेपरेटरचं स्पेसिफिक लाईन आयटम मला बजेटमध्ये सापडला, काहीतरी 3.5 करोड त्या ग्रेड सेपरेटरकडे आहेत. किंवा मला आता माहिती नाही सहकार नगर सिटीजन फोरमचे किती लोक आता इकडे आहेत, पण सहकार नगर सिटीजन फोरम साठी काही स्पेसिफिकली आपण बजेट अनालिसिस केलं होतं. तर तिथे असं लक्षात आलं की बागुल उद्यानामध्ये आता काहीतरी एक कारंज बनणार आहे. तर त्याच्यासाठी एक 3.5-4 कोटीचा एक स्पेसिफिक कॅपिटल एक्सपेन्सचा लाईन आयटम तिथे बजेटमध्ये दिसतोय. त्यातला तो किती नंतर आता जरी अप्रूव्ह झाला असेल तर कदाचित ते नंतर चेंज होईल वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण अशा गोष्टी आता दिसतात. Does that answer the question? Okay, पुढे जाऊया आपण. Is that really a capital expense? Just asking if that is really a capital expense. आता तो कॅपिटल एक्सपेन्स आहे का नाही याच्यात मी जाणं योग्य होणार नाही, पण बजेटमध्ये तो कॅपिटल एक्सपेन्स म्हणून मार्क केलेला आहे. आणि माझ्या मते नवा ग्रेड सेपरेटर बांधणं हे कॅपिटल एक्सपेन्सेस धरायला पाहिजे. त्याच्याबद्दल माझं तरी काही दुमत नाही. ओके, आता आपण पुढे जाऊया. इथे आपण सॉरी टू इंटरप्ट यू, या योगेश बोलतोय. अकस्मात निधी याच्यामध्ये धरला जात नाही का? जसे पूर आला वगैरे त्याच्यासाठी काही पैसे खर्च करायला लागतात कॉर्पोरेशनला. कसं आहे माहितीये का, एक गोष्ट याच ऍक्च्युली तुम्ही जो स्पेसिफिकली प्रश्न विचारताय ना, अशाच प्रश्नांसाठी आम्हाला वाटलं होतं की आम्ही पीएमसीच्या वेगळ्या डिपार्टमेंटशी बोलून जर आम्हाला त्यांच्या दृष्टिकोनातून बजेट जर समजून घेता आलं ना त्याचा फायदा होईल. पण ती आता आमच्याकडे सुविधा नसल्यामुळे फक्त नंबर्स आणि एक एक्सेल शीट ह्याच्यामध्ये काय काय दिसतंय. तर उदाहरणार्थ आपला जो आंबील ओढा आहे त्या आंबील ओढ्याच्या फ्लो नक्की करणे आणि त्याच्या बाजूला सीमा भिंत बांधणे अशा प्रकारचे एक्सपेन्सेस आम्हाला दिसले. तर अशा गोष्टींचं प्रोव्हिजन केलेलं आहे त्याच्यामध्ये. अच्छा, ओके, हे खरं म्हणजे ना फंक्शन वाईज इन्कम अँड एक्सपेन्स. आतापर्यंत आपण इन्कम वेगळं पाहिलं आणि ओव्हरऑल एक्सपेन्सेस आपण वेगळे पाहिले. पण जेव्हा आपण एखाद्या डिपार्टमेंटचा विचार करतो, उदाहरणार्थ वॉटर सप्लाय, तर आपल्याला इन्कम किती आणि एक्सपेन्स किती हे एकत्र याचा अंदाज घ्यायला पाहिजे, जे आपल्या फायनल रिपोर्टमध्ये पण तसंच दिलंय आपण. तर इथे आपण डिपार्टमेंट वाईज न म्हणता फंक्शन वाईज म्हणणं याचं कारण असतं की आम्ही काही मगाशी म्हटल्याप्रमाणे प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट हे आम्ही एक फंक्शन म्हणून कन्सिडर केलं. तसं वेगळं डिपार्टमेंट कुठे पीएमसी मध्ये नाही. त्याच्यामुळे आम्ही अरे आमच्या डिपार्टमेंटचं तर फक्त बजेट 500 कोटी आहे, तुम्ही इथे 1200 कोटी का दाखवलं, असे प्रश्न येऊ नयेत किंवा त्या वादात पडू नये म्हणून आम्ही या गोष्टींना फंक्शन असं नाव दिलेलं आहे. पण बऱ्याच फंक्शन्स आणि डिपार्टमेंट काइंड ऑफ गो हँड इन हँड. प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट इथे ना खूप नंबर्स आता ह्याच्या पुढच्या 3-4 स्लाइड्स मध्ये तुम्हाला दिसतील, त्याच्यामुळे मी फार तुम्हाला बोर करत नाही. पण एक साधारण प्रत्येक साईडचं स्ट्रक्चर असं ठेवलंय की इकडे कोपऱ्यामध्ये वरती हिरव्या रंगात इन्कम आणि लाल रंगामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळीकडे एक्सपेन्सेस आहेत. वरचा जो आकडा आहे तो 8,370 कोटी पैकी किती कोटी या फंक्शनचं इन्कम आहे आणि किती कोटी या फंक्शन साठी एक्सपेन्स असणार आहे आणि ते ओव्हरऑल बजेटच्या किती टक्के आहे. तर इन्कम जे प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटचं जवळजवळ 20% आहे 8,370 कोटी पैकी, आणि एक्सपेन्स करताना ते जवळजवळ एकूण एक्सपेन्सेसच्या ते 13 ते 13.5% होतं, असा याचा अर्थ घ्यायचा. ठीक आहे. आणि इथे काही नंबर दिलेत. हे जे असे बार्स तुम्हाला दिसतील ते कंपॅरेटिव्ह आहेत. म्हणजे उदाहरणार्थ हे 22% आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला बार मोठा दिसेल. म्हणजे इथे 2% त्याच्यामुळे बार लहान दिसेल वगैरे वगैरे. तर हे असं झालं प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. ह्याच्यातलं जवळजवळ सगळं इन्कम हे प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट चार्जेस, म्हणजे त्याच्यामध्ये पीएमसीच्या काही कुठल्या फॅसिलिटीज असतील त्या फॅसिलिटीजचं रेंट, लँड असेल तर त्याचं रेंट, त्याच्यानंतर आकाश चिन्ह वगैरे जे आपण म्हणतो ऍडव्हर्टाइजमेंट, इकडे तुझं दिसेल बघा तुम्हाला, लायसन्सेस, ऍडव्हर्टाइजमेंट, साईन बोर्ड, या सगळ्या गोष्टी. आता हे खर्चाचं टेबल आहे लाल रंगाचं, पण याच्यामध्ये जे सगळे चार्जेस येतात हे सगळे प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटचे तिथून येतात. 1,655 कोटी, आणि त्यातले खर्च हे साधारण असेल. ओके, इथे आता सॅलरीचं वेगळं दिसतंय का? एक मिनिट.
ह्याच्यात सॅलरीचं वेगळं मी हे केलेलं नाहीये, पण ते आपल्या फायनल याच्यामध्ये आहे. पण इकडे बघा की लँड ॲक्विजिशन साठी 41 कोटी, 41.5 कोटी. त्याच्यानंतर अमृत म्हणजे अटल मिशन फॉर अर्बन ट्रान्सफॉर्मेशन म्हणा किंवा जवाहरलाल नेहरू म्हणा, स्मार्ट सिटी, या सगळ्या गोष्टींसाठी 92 कोटीचा खर्च. त्याच्यानंतर ब्रिजेस अँड रिव्हर इम्प्रुव्हमेंटसाठी 231 कोटी. मॅनेजमेंट ऑफ बिल्डिंग म्हणजे आहेत त्या बिल्डिंग्सच मॅनेज करणं, लँड अँड कॉलनी, त्याच्यासाठी जवळजवळ 250 कोटी असे सगळे खर्च याच्यामध्ये येतात. आणि आपला जो फायनल रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये याचे सुद्धा डिटेल्स आहेत, मोठे मोठे लाईन आयटमचे डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे करून मी पुढच्या डिपार्टमेंटकडे जातो, पुढच्या फंक्शनकडे जातो. ते रोड मेंटेनन्स आणि लाइटिंग. इन्कम याचा रोड टॅक्स मुळे वगैरे सगळ्या मिळून 520 कोटी. 1600 कोटी जवळजवळ एक्सपेन्सेस, म्हणजे खर्चाच्या दृष्टीने बघू जाता कदाचित सगळ्यात दादा डिपार्टमेंट आहे. मगाशी आपण पाहिलं होतं तसं जवळजवळ 20% खर्च हा रोड मेंटेनन्स आणि लाइटिंग मध्ये होतो. इन्कम मध्ये इतकी इंटरेस्टिंग गोष्ट वाटली की 520 कोटी जे या डिपार्टमेंटकडे इन्कम म्हणून देतात, त्यातले 300 कोटी रुपये आर प्रोजेक्टेड फॉर एक्सकेव्हेशन चार्जेस, म्हणजे केबल टाकण्यासाठी, पाईपलाईन टाकण्यासाठी किंवा इतर काही कारणांसाठी जे नगरपालिकेकडे, पीएमसी कडे परमिशन मागितली जाते की आम्ही तुमचा रस्ता जाऊन खणणार आहोत, त्या खर्चापोटी, त्या लायसन्स किंवा त्या परमिशन पोटी पीएमसीला 300 कोटी रुपये मिळणार आहेत यावर्षी 2021-22 मध्ये रस्ते खणून देण्यासाठी. त्याच्यामुळे रस्ते खणून देण्यासाठी पीएमसी नेहमीच का उत्सुक असेल याच्यावरून कळेल. आणि मग इथे डेव्हलपमेंट ऑफ रोड्स झालं, फुटपाथ झालं. इथे सॅलरीज अँड वेजेस दिसते बघा, अख्ख्या खर्चातलं 3% सॅलरीज आणि वेजेस वर जातो. बायसिकल ट्रॅक साठी 7.8 crores, बीआरटी ट्रॅक साठी 5.2 crores. सगळे छोटे खर्च आहेत. पण हे तुम्हाला मी बघायला आता ठेवतो एक साधारण 10-15 सेकंद, त्याच्यानंतर मी मूव्ह ऑन टू नेक्स्ट स्लाइड. त्याच्या आधी एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की पार्किंग लॉट्स पासून जे पार्किंग फीज म्हणून जे पैसे, पार्किंग लॉट्स मेंटेन करण्यासाठी पीएमसी जवळजवळ 1.9 crores रुपये खर्च करते आणि त्याच्यामधनं इन्कम फक्त 2.75 crores मिळतं. म्हणजे खर्च त्या मानाने बराच जास्त आहे, नाही का? जवळजवळ 2 कोटी खर्च करून 2.25 कोटी फक्त जर येणार असतील तर त्या अर्थात फायद्यात आहे, बाकीच्या गोष्टी तशाही नाहीयेत. पण त्या दृष्टीने जेव्हा जेव्हा पार्किंग फी किंवा पार्किंग स्पेसेस वाढवायचं, पेड पार्किंग स्पेसेस वाढवायचं पीएमसी म्हणते, तेव्हा नागरिक अर्थातच त्याला विरोध करतात. पण आता इन्कम प्रोजेक्टेड फक्त 2.75 crore आहे. पुढे जातो मी. पुढचं आहे वॉटर सप्लाय. वॉटर सप्लाय मध्ये हा जो 1127 कोटी येतात त्यातले जवळजवळ 801 कोटी डायरेक्टली वॉटर टॅक्स मधून येतात आणि उरलेले 200 कोटी हे लोन मधनं आले. तो कसला लोन आहे तर एक 24/7 वॉटर सप्लाय स्कीम नावाचे एक स्कीम लॉन्च झाली होती मध्यंतरी काही वर्षापूर्वी. त्याचं ते लिंगरिंग अमाऊंट आहे ती 200 कोटी आणि एक्सपेन्सेस ह्याचे पण भरपूर आहेत. जवळजवळ 13.47% इज द proportion of water supply department in the income pie, and 12.55% approximately the same pie from the expense side. म्हणजे साधारण बॅलन्स्ड आपण म्हणून वॉटर सप्लाय डिपार्टमेंट आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा काही काही इंटरेस्टिंग गोष्टी मिळाल्या आणि ह्या परत वॉटर डिपार्टमेंटची बोलल्यानंतर त्याचा अजून जास्त अंदाज येईल. पण 25/4/7 वॉटर सप्लाय बद्दल आपण बोललो. सॅलरी भरपूर, जवळजवळ 18% सॅलरीवर आहे. कॉस्ट ऑफ वॉटर नावाची एक 99 जवळजवळ 100 कोटी रुपये कॉस्ट ऑफ वॉटर म्हणून जाते. काय एक्झॅक्टली मला अर्थात बजेटच्या एक्सेल फाईलवरनं कळत नाही ते. प्युरिफिकेशन साठी 19 crores. वॉल्व ऑपरेशन नावाचं एक वेगळं लाईन आयटम आहे, ते जवळजवळ 12 कोटी. त्याचाही अर्थ आम्हाला कळला नाही. सप्लाय युझिंग टँकर्स जवळजवळ 17 कोटी. ओके, पुढे जाऊ आपण. सांडपाणी, मलनिस्सारण सांडपाणी आपण ज्याला म्हणतो ते. इन्कम जवळजवळ 9% ओव्हरऑल पाय मध्ये आणि एक्सपेन्स पण साधारण 9%. हे सुद्धा बऱ्यापैकी बॅलन्स डिपार्टमेंट आपण म्हणायला हरकत नाही.
या 786 मधला जवळजवळ 661 करोड हा डायरेक्टली सॅनिटेशन अँड सुवेज टॅक्स मधून येतो. त्याच्यामध्ये हे सगळे खर्च आहेत. इथे सुद्धा सॅलरी आणि वेजेस दिसेल तुम्हाला 11%. डेव्हलपिंग ड्रेनेज लाईन्स 304 कोटी. मेंटेनन्स अँड रिपेअर झालं, सिवेज ट्रीटमेंट प्लांट झाले. हे मगाशी मी म्हटलं ना, आंबीलोडा वगैरे लाईन आयटम्स ते सगळे याच्या खाली येतात. नाला चॅनलायझेशन रिटेनिंग वॉल, सीमा भिंत जी आपण म्हणतो ना, मगाशी कोणतरी प्रश्न विचारला होता, आय थिंक योगेश कुलकर्णी का कोणतरी, ते 38 कोटी त्याच्यासाठी वेगळे राखीव ठेवलेले तिथे. मला चॅट मध्ये एक प्रश्न आलाय. आपण ऍक्च्युली सगळे प्रश्न शेवटी घेऊ, पण हा एक वॉटर रिलेटेड मध्ये होता की वॉल ऑपरेशन. रघुनाथ म्हणतात की ह्युमन बिंग टर्निंग द वॉल इन एव्हरी स्ट्रीट कॉर्नर, हे जे आपल्याला दिसतं, तर मग वॉल ऑपरेशन यावर जे एक्सपेन्सेस झालेत हे म्हणजे खरं तर गमतीदार म्हणावे लागतील. हो, खरंच आहे. आणि 12 कोटी आहेत ते सुद्धा. आणि त्याचा अर्थ काय कल्पना नाही. म्हणजे ते खरंच ना, हे डिपार्टमेंटशी बोलून, पीएमसीशी बोलून याचा चांगला अर्थ समजून घेता येईल. पण आता आपण फक्त एक्सेल स्प्रेडशीट हाच आपला सोर्स असल्यामुळे ओके, पुढे जाऊया आपण. सॅनिटेशन अँड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट याच्यामध्ये काय येतं, तर रस्ते झाडणे, कचरा गोळा करणे, कचरा ट्रान्सपोर्ट करून लँडफिल्स मध्ये नेणे आणि त्याची विल्हेवाट लावणे, या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे स्वच्छ ही जी कागद कचरा गोळा करणाऱ्यांची संघटना आहे, त्याला जे आपण कॉन्ट्रॅक्ट देतो, म्हणजे पीएमसी कॉन्ट्रॅक्ट, त्याच्याबद्दल तर बराच मोठा इश्यू चालू होता. त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात, सॅनिटेशन आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, घन कचरा व्यवस्थापन म्हणायचं त्याला. तर तिथे इन्कम काहीच नाहीये. 53 कोटी फक्त त्याच्यात कसे येतात ते मला बघायला लागेल आता परत. आणि एक्सपेन्सेस मात्र भरपूर आहेत, 713 करोड रुपीज ऑलमोस्ट. तर त्याच्यामध्ये सॅलरीज अँड वेजेस 45% ऑलमोस्ट. सॉलिड वेस्ट प्रोसेसिंग प्लांट्स 124 कोटी. हे वर्क आउटसोर्स्ड वर्क आहे, त्याच्यामध्ये सुद्धा फारसे डिटेल्स नाहीत की आउटसोर्स वर्क म्हणजे काय. हे कलेक्शन आणि ट्रान्सपोर्टेशन 81. आता हे सगळं स्वच्छ करत नाही. काही काही ठिकाणी नगरपालिकेच्या घंट्याकडे जातात आणि काही काही ठिकाणी स्वच्छ काम करतात. क्लिनिंग ऑफ रोड्स, स्पेशल वेस्ट म्हणजे C&D म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन, म्हणजे रॅबिड म्हणतो ते कलेक्ट करणं आणि घेऊन जाणं. बागेतला कचरा म्हणा किंवा ई वेस्ट म्हणा, याच्यासाठी वेगळे जवळजवळ 9 कोटी वेगळे ठेवलेले आहेत. पब्लिक टॉयलेट्स, पोर्टेबल टॉयलेट्स. हे जे स्वच्छचं कॉन्ट्रॅक्ट झालं होतं आता, 4 कोटी 5 कोटीचे आकडे आता येत होते, त्याचा लाईन आयटम इकडे व्यवस्थित दिसतो बघा. इन्स्टॉलमेंट टू स्वच्छ कोऑपरेटिव्ह, ते 4 कोटी बजेटेड आहेत. ट्रॅक फिगरसाठी स्कीम्स, सप्लाईज आणि स्वच्छ भारतचा सर्वे ऍडमिनिस्टर करणं, याच्यासाठी जवळजवळ 2 कोटी राखीव आहेत. ऍडमिनिस्टर करणं आणि इम्प्लिमेंट करणं. मग त्याच्यामध्ये आय एम शुअर की त्या सगळीकडे ज्या स्वच्छ भारतच्या सायन्स काढल्या जातात, सर्वे केला जातो, या सगळ्यासाठी जो खर्च येईल त्याच्यासाठी 2 कोटी बजेट आहे. ओके, पुढे जाऊ आपण. पब्लिक हेल्थ. तर इथे मी मुद्दामून आकडे याच्यामध्ये आणले नाहीत, कारण त्याचं स्ट्रक्चरच मला थोडंसं इंटरेस्टिंग वाटलं दाखवण्यासाठी. आणि एका डिपार्टमेंटसाठी एक स्लाइड असं मी स्वतःला बजेट करून ठेवलं होतं स्वतःचं, कारण आपण बजेट बद्दल बोलतोय. त्यामुळे म्हटलं की आपण आकडे बाजूला ठेवूया. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही PDF डाउनलोड करून त्याच्यामध्ये बघा. पण ऍक्च्युअल इन्कम जे होतं, म्हणजे वेगवेगळे हॉस्पिटल्स असतील, त्याचे काहीतरी बारीक सारीक चार्जेस घेत असतील, कुठल्या तरी कार्डसाठी नॉमिनल फीस घेत असतील, तर ते सगळं म्हणून या डिपार्टमेंटसाठी इन्कम होतं 13 कोटी, पण खर्च आहे जवळजवळ 60% किंवा 602 कोटी. त्याच्यामध्ये डिव्हिजन कशी आहे, तर पब्लिक हेल्थ एक्सपेन्सेस, कॅपिटल एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस मध्ये आहेत ऑब्व्हियसली, लाईक एनी अदर डिपार्टमेंट. तर कॅपिटल एक्सपेन्सेस मधला जवळजवळ सगळा खर्च हा हॉस्पिटल बांधा, त्याच्यामध्ये वॉर्ड्स बांधा किंवा नवी क्लिनिक्स तयार करा, अशा प्रकारचे खर्च बजेटेड तरी आहेत. आणि उरलेले खर्च हे दफनभूमी आणि क्रिमेटोरियम्स, म्हणजे आपण त्याला वैकुंठ स्मशानभूमी वगैरे म्हणतो, तशा प्रकारच्या गोष्टींसाठी कॅपिटल एक्सपेन्सेस त्याच्यावर जातात. आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस मध्ये त्यांनी 3 प्रकार केलेले आहेत, प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह आणि प्रमोटिव्ह. ते कंसात लिहिले ते ओरिजिनल शब्द, हे दोन्ही शब्द बजेटमध्ये लिहिले. तर त्याचं प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधात्मक ठीक आहे, क्युरेटिव्ह इलाजात्मक पण ठीक आहे, पण प्रमोटिव्हला असंसर्गिक असं वेगळंच भाषांतर काय आहे त्याची कल्पना नाही. पण प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह आणि प्रमोटिव्ह याच्यामधले जे खर्च आहेत ना, जरी मी असे दाखवले असते की प्रिव्हेंटिव्ह मध्ये ऑब्व्हियसली फॅमिली प्लॅनिंग येईल,
स्ट्रे अॅनिमल्स, इव्हन फॅमिली प्लॅनिंग फॉर ह्युमन बिंग्स एज वेल एज फॉर स्ट्रे अॅनिमल्स, जो परत सहकारनगर सिटीझन फोरमनी एक कुत्र्यांच्या वर जे 2 कोटीचं बजेट होतं त्याच्यामध्ये कसा घोटाळा आहे ते सहकारनगर सिटीझन फोरमने आत्ताच काढलं होतं बाहेर. माझ्यामध्ये गडकरी आणि अमोल गडकरी त्याचं नाव असेल, त्या लोकांनी काढलं होतं. तर तो सगळा प्रिव्हेंटिव्ह मध्ये खर्च येतो, की कुत्रे गोळा करून त्यांना न्यूटर करणं, त्याच्यानंतर लोकांसाठी हेल्थ कार्ड, वॅक्सिनेशन. आता हे जे वॅक्सिनेशन आपण म्हणतो ते कोविड रिलेटेड नाहीये, हे रेग्युलर वॅक्सिनेशन जे आपण पल्स पोलिओ म्हणून त्या प्रकारचं वॅक्सिनेशन त्याच्यासाठी आहे. क्युरेटिव्ह मध्ये हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, रस्त्यावर जे डेड अॅनिमल्स म्हणजे मेलेले कुत्रे किंवा मेलेले जनावर सापडतात त्यांची शव म्हणजे त्यांच्या डेड बॉडीज वाहून नेण्यासाठी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जे इन्कार्सिनेटर्स असतात त्या सगळ्याचा खर्च याच्यामध्ये येतो. क्रिमेटोरियम्स, बरियल ग्राउंड फॉर ह्युमन बिंग्स ते सगळे येतात त्याच्यामध्ये. आणि प्रमोटिव्ह मध्ये मग चाइल्ड बर्थ, चाइल्ड हेल्थ, एड्स कंट्रोल या सगळ्या गोष्टी सांस्कृतिक मध्ये येतात. तर त्याचे ऍक्च्युअल डिटेल्स नंबर्स वाईज काय आहेत ते तुम्ही PDF डाउनलोड करून त्याच्यामध्ये बघू शकता. तर यावर्षी अर्थातच आम्हाला इंटरेस्ट होता की कोविडसाठी किती वेगळा खर्च केलेला आहे. तर जर आम्ही बऱ्याच पद्धतीने सर्च करून पाहिलं बारीकीने की कोविड, त्याच्यानंतर करोना म्हणा, पॅन्डेमिक, एपिडेमिक, अशा वेगळ्या देवनागरीमध्ये, रोमनमध्ये सगळं खर्च करून आम्हाला फक्त 2 लाईन आयटम्स दिसले. त्या 2, एक होता 7 कोटीचा आणि दुसरा 5 कोटीचा होता. तर एकूण मिळून 12 कोटी रुपये हे स्पेसिफिकली कोविड म्हणून टॅग केलेले आहेत. पण त्याचा अर्थ असा होत नाही की पीएमसी फक्त 12 कोटी रुपये यावर्षी खर्च करणार आहे. त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही आता पाहिलं असेल की तुम्ही कुठल्याही सरकारी दवाखान्यामध्ये जेव्हा लाईन लागल्या होत्या लस घेण्यासाठी, कोविडची वॅक्सिनेशन घेण्यासाठी, तेव्हा बाहेर जे मंडप टाकले होते, मंडप टाकणे, त्याच्यासाठी लोकांसाठी खुर्च्या करणे, ते मंडप बांधणे वगैरे, या सगळा जो खर्च होता तो प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने किंवा त्या फंक्शननी केला होता. आणि तो हिडन खर्च आहे, तो कुठे करोना म्हणून वेगळा टॅग केलेला नाही. त्याच्यामुळे जरी हेल्थ डिपार्टमेंटच्या अंडर 12 कोटी रुपये कोविड मध्ये लिहिले असते तरी वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडनं कोविड पॅन्डेमिक साठी वेगळ्या टॅग खाली नसलेले खर्च सुद्धा होत आहेत. अर्थातच त्याच बजेटमधनं होत आहेत ते. पण सांगण्याचा उद्देश असा होता की 12 कोटी रुपये फक्त कोविड म्हटल्यानंतर आम्हाला जे दचकायला झालं होतं सुरुवातीला ते तसं नाहीये. खर्च भरपूर करते पीएमसी या इमर्जन्सी इश्यूवर, पण ते वेगवेगळ्या ठिकाणाहून येते आणि तो असा हिडन आहे, असा दिसणार नाही लगेच की कोविडसाठी 100 कोटी रुपये वेगळे टाकलेत असं दिसणार नाही. आपापले डिपार्टमेंट आपापला भार उचलतात. पुढचं आहे एज्युकेशन. हे जरा इंटरेस्टिंग. एक मिनिट. 177 कोटी त्याचं इन्कम आहे, पण ते सुद्धा त्यातले जवळजवळ, अर्थातच एज्युकेशन फ्री असल्यामुळे, म्हणजे आपण पीएमसीच्या शाळांबद्दल बोलतोय बरं का, आपण प्रायव्हेट स्कूल्स याच्यामध्ये नाहीयेत. या सरकारतर्फे चालवल्या म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ज्या शाळा आहेत त्याच्याबद्दलचं बजेट आहे. तर त्याच्यात अर्थातच फी नसल्यामुळे अगदी बारीक सारीक कुठल्या तरी शाळेला वापरायला दिलं त्याच्यामुळे भाडं वगैरे असं काहीतरी केलं असेल तरच, पण बाकी जवळजवळ 99% खर्च हा वेगळ्या ठिकाणून येणारा फंड्स किंवा एज्युकेशन सेस याच्यामधनं येतो. आणि खर्च जवळजवळ 553 कोटी. त्या 553 मधला सुद्धा 91% खर्च हा शाळा आहेत त्या शाळा चालवण्यासाठी आहे आणि फक्त 9% खर्च, म्हणजे जवळजवळ मगाशी पाहिल्याप्रमाणे फक्त 50% खर्च हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, की पुढे काहीतरी सिस्टीम आहे ती चेंज करण्यासाठी 2 शाळा नव्या बांधू किंवा असं करू, अशा पद्धतीचा फक्त 50 कोटी खर्च आहे. हे थोडं डिसअपॉइंटिंग होतं माझ्यासाठी. एक अतिशय महत्वाची गोष्ट जी लक्षात आली की तुम्हाला माहिती असेल की RT, राईट टू एज्युकेशन, असं म्हणतात की 14 वर्षाच्या मुलांच्या खाली, 14 वर्षांच्या खाली मुलांचा म्हणजे प्रायमरी एज्युकेशनचं जे एज आहे त्याची जबाबदारी ही लोकल बॉडीजवर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या मुलांना 14 वर्षापर्यंत फ्री एज्युकेशन देणं ही जबाबदारी आहे. त्याच्या वरच्या मुलांवरची जबाबदारी वैधानिक पद्धतीने स्टॅच्युटरी कायद्याने बांधील नाहीयेत ते. त्याच्यामुळे हे सरळ सरळ या खर्चामध्ये रिफ्लेक्ट झालेलं तुम्हाला दिसेल. पीएमसीचा हा जो खर्च होता, आता इथे अर्थात मी आकडे लिहिले नाहीत, पण तुम्हाला कंपॅरेटिव्ह यांची हाईट वरनं तुम्हाला लक्षात येईल की एकूण जो खर्च होतो 553 कोटी आणि इकडे सगळे नंबर दिलेले आहेत. त्यातला 443 कोटी खर्च हा प्रायमरी एज्युकेशनवर होतो आणि सेकंडरी एज्युकेशनवर 109 कोटी होतो फक्त. आणि त्यातला सुद्धा ही जी निळी मोठी ब्रिक आहे, म्हणजे ओव्हरऑल खर्चापैकी या 553 पैकी जवळजवळ 380
कोटी खर्च हा फक्त सॅलरीजवर होतो. त्यात शिक्षकांचे असतील, सपोर्ट स्टाफचे असतील, हेडमिस्टर्स वगैरे या सगळ्या लोकांचे सॅलरीसाठी एवढा खर्च होतो. आणि आपण इन अ वे प्रायमरी एज्युकेशनसाठी, आणि याचे खूप परिणाम होतात ते मी अगदी जवळून पाहिलेले आहेत. प्रायमरी शाळा जवळ-जवळ 300 आहेत पुण्यात, मनपाच्या 300 पेक्षा जास्त आहेत, आणि सेकंडरी शाळा फक्त 400 आहेत. त्याच्यामुळे ज्या जवळपासच्या शाळांमध्ये ऍडमिशन न मिळाल्यामुळे, आणि प्रायव्हेट तर म्हणजे सेकंडरी शाळा तर कमी आहेत आणि मुलं तर जास्त आहेत, त्याच्यामुळे मग प्रायव्हेट शाळांमध्ये ऍडमिशन घ्यायला लागते, मग फी परवडत नाही, आणि त्याच्यामुळे मुलं ड्रॉपआउट होण्याची संख्या सुद्धा पुण्यात आहे. त्याचं एक वन ऑफ द रिझन्स इज दॅट प्रायमरी शाळांना आपण प्रायोरिटाईज करतो ओव्हर सेकंडरी स्कूल्स. त्याच्यामध्ये काही काही गमतीच्या गोष्टी अशा दिसल्या. 2 कोटी रुपये 2021-22च्या बजेटमधले 2 कोटी रुपये हे फक्त मुलांना मेंटल मॅथच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी कोच करण्यासाठी म्हणून वेगळे काढून ठेवलेले आहेत. आणि 1 कोटी रुपये हे पीएमसी शाळांमधल्या मुलांना अबॅकस शिकवण्यासाठी वेगळे काढून ठेवलेले आहेत. आणि याच्यामध्ये गमतीचे आजच परिवर्तनच्या ग्रुपवर मी टाकलं होतं, की आता करोना नंतर जेव्हा मुलं परत शाळेत आली, तेव्हा जी बेसलाईन टेस्ट होते मुलांची, की मुलांना किती येतंय वगैरे, तिसरीतल्या मुलांना स्वतःचं नाव पण लिहिता येत नाही अशी परिस्थिती आता. आणि तशा परिस्थितीमध्ये आपण मेंटल मॅथ आणि अबॅकस याच्यासाठी पैसे का वेगळे करून ठेवले 3 कोटी रुपये, हा जरा अजून खोलात जाऊन बघण्याचा विषय आहे. पुढे जाऊ आपण. पब्लिक युटिलिटीज थोडी बिझी स्लाइड आहे, आणि इथे मी खर्चापेक्षा हे सगळे ग्रीन कलर दिसतात, कारण मी इन्कमवर जास्त फोकस ठेवलाय. त्याचं कारण म्हणजे काही काही गमतीदार गोष्टी याच्यातनं बाहेर आल्या म्हणून. टोटल इन्कम होतं 24 कोटी, पण खर्च होतो 553 कोटी. आणि पब्लिक युटिलिटीज मध्ये काय काय येतं, हे सगळं येतं. हा इन्कम चार्ट आहे. त्यातला जवळजवळ 40% इन्कम आहे झूज, आणि त्याच्यात सगळ्यात मोठं कात्रज प्राणी उद्यानामधनं, म्हणजे झू मधनं, प्राणी संग्रहालयामधनं सगळ्यात जास्त इन्कम होतं. त्याच्यानंतर कल्चरल सेंटर, त्याच्यामध्ये ही सगळी टॉप 6 का 7 मी घेतलीत. त्यात बालगंधर्व आलं, गणेश कला क्रीडा आलं, अण्णाभाऊ साठे, भीमसेन जोशी कला दालन, बाळासाहेब ठाकरे कला दालन, या सगळ्या गोष्टी आल्या. मग व्हेजिटेबल मार्केट्स, भाजी मंडया आहेत, ते सुद्धा आपण पब्लिक युटिलिटीमध्ये घेतलंय. स्पोर्ट्स आणि प्लेग्राऊंड, गार्डन्स अँड पार्क्स, मीट आणि फिश मार्केट, स्लॉटर हाऊसेस, हे सगळं सुद्धा याच्यामध्ये येतं. आणि ॲक्वेरियम्स, पुण्यात ॲक्वेरियम आहे की नाही मला माहित नाही, असेल कदाचित, पण त्याचा सुद्धा लाईन आयटम त्याच्यामध्ये आहे. हे सगळं इन्कम आहे. त्यातला हा जो हिरवा स्लाइस दिसतोय तो आहे कल्चरल सेंटरसाठी. आणि कल्चरल सेंटर म्हणजे आपली सगळी नाट्यगृह, कला दालनं, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ती सुद्धा जवळजवळ 1 डझनभर कला दालनांचे डिटेल्स आपल्या बजेटमध्ये आहेत. त्यातली फक्त मी इथे 7 घेतले, टॉप 7. त्याच्यामध्ये गणेश कला क्रीडा आहे, बालगंधर्व आहे, यशवंतराव चव्हाण, अण्णाभाऊ साठे. हे जे आकडे दिसत आहेत 104, हे सगळे लाखात आहेत. म्हणजे गणेश कला क्रीडाकडनं 21-22 वर्षामध्ये फक्त 1 कोटी रुपये इन्कम अपेक्षित आहे. फक्त मी म्हणतोय याचं कारण त्याचा खर्च बराच जास्त आहे. बालगंधर्व कडनं फक्त 97 लाख एक्सपेक्टेड आहेत, आणि बालगंधर्ववर खर्च पुणे म्युन्सिपालिटी करणारे जवळजवळ 6.5 कोटी. त्यामुळे ही जी सगळी कला दालनं आहेत त्याच्यामधनं इन्कम हे खूप कमी आहे खर्चाच्या दृष्टीने. आणि अर्थात पीएमसी पब्लिक युटिलिटीज करते, हे काही प्रॉफिट मेकिंग युनिट नाहीये, पण तरी सुद्धा जितका खर्च करते त्या मानाने मिळकत खूप कमी आहे त्यांच्याकडनं. त्यातली ही जी 2 कला दालनं आहेत ती आम्ही मुद्दामून एकत्र घेतली, की बघू आपण त्याचा कंपॅरेटिव्ह स्टडी करू, की कुठून त्यांच्याकडे पैसा येतो. त्यात सुद्धा गमतीदार गोष्टी अशा दिसल्या, की हे बालगंधर्व आहे डावीकडे, आणि 100% ला कॅप केलंय, आणि यशवंतराव चव्हाण आहे. तर दोन्हीकडे जवळजवळ 50% इन्कम हे ऑडिटोरियमच्या रेंट मधनं येतं. म्हणजे नाटक एखादं केलं तर ते हॉलचं भाडं म्हणून जे नाटक संस्थेला दिलं जातं ते. सिक्युरिटी आणि बिलबोर्ड, म्हणजे बाहेर जाहिराती लावणं, त्याच्याकडनं सुद्धा ही ऑडिटोरियम्स पैसे घेतात. आणि त्याच्यानंतर जो सगळ्यात मोठा स्लाइस आहे तो एक कॅन्टीन चालवण्यासाठी ते दिलेलं आहे 25%, त्याच्यातनं सगळा मोठा. ते काहीतरी टेंडर काढून करत असतील अर्थात. तर असं ते कम्पॅरेटिव्ह दिसलं. पुढे जातो मी आता. सोशल वेलफेअर. आता आपल्याकडे 15 मिनिटं आहेत फक्त, त्यामुळे थोडं स्लाइड पण फारशा उरलेल्या नाहीयेत. सगळ्यात कमी स्लाइस असलेला आपल्या एक्सपेन्स मध्ये, आणि तो आहे 156 कोटी. आणि अर्थातच कारण सोशल वेलफेअर हे काही स्पेसिफिक पॉप्युलेशनच्या स्लाइसेससाठी, म्हणजे काही स्पेसिफिक गटांसाठी केलं जातं.
तर या 156 कोटींपैकी सगळ्यात जास्त खर्च होणारे तरुणांवर 60 कोटी, महिला आणि बाल कल्याणावर 40 कोटी, दिव्यांगांसाठी 34 कोटी आणि बॅकवर्ड क्लासेससाठी 21 कोटी. आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या स्कीम्स येतात, तर लाईट हाऊस नावाचा एक खूप छान उपक्रम करते पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पीपीपी तत्वावर. म्हणजे त्याचं जे कॅपिटल एक्सपेंडिचर असतं, एक बिल्डिंग बांधून देणं किंवा असलेली बिल्डिंग वापरायला देणं, आणि ती बिल्डिंग वापरून लाईट हाऊस नावाची जी संस्था आहे ती इतर ठिकाणून फंड गोळा करून तरुणांना स्किल डेव्हलपमेंट म्हणजे स्किल इंडिया वगैरे या सगळ्या गोष्टी त्या छताखाली होतात. तर एक चांगला प्रोजेक्ट आहे, तो स्वतः पाहिला आहे, तो छान आहे. तर त्याच्यासाठी जवळजवळ या 60 कोटी मधले 40 कोटी त्याच्याकडे वापरले जातात. त्यानंतर दिव्यांगांना जे पास मध्ये पीएमपीएल फुकट पास मिळतात किंवा कन्सेशन मिळतं त्याच्यासाठी स्कीम्स याच 156 कोटी मध्ये येतात. आणि आपण आता 12वी 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर व्हॉट्सअपवर फिरत असताना की शिष्यवृत्ती पीएमसी कडनं मिळणारे वगैरे, तर त्या ज्या अण्णाभाऊ साठे आणि मौलाना आझाद स्कीम्सच्या मध्ये ती सगळी शिष्यवृत्ती दिली जाते. तर ती सगळी या युथ आणि चाइल्ड डेव्हलपमेंट याच्यामधनं किंवा बॅकवर्ड क्लासेससाठी येणारे 21 कोटी या सगळ्यामधनं या स्कीमसाठी पैसे येतात. ओके, दॅट ब्रिंग्स अस टू द लास्ट फंक्शन ऑफ द पीएमसी. अजून एक स्लाइड आहे, ती दाखवल्यानंतर मी एक गॅप घेणार आहे आणि त्याच्यानंतर एक 2-3 वेगळ्या इंटरेस्टिंग स्लाइड्स आहेत ते दाखवणार. ठीक आहे. एक आपला जो टोटल 8,370 कोटीचा एकूण बजेट आहे त्यातले 102 कोटीनं एक वॉर्ड ऑफिस लेवल बजेट सारखं. आणि आता इथे जिथे जिथे मी आतापर्यंत वॉर्ड ऑफिस म्हणतोय, दीज आर ऑल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड्स बरं का. आपण निवडणुकीसाठी जे वॉर्डच्या बाउंड्रीज असतात ते आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड हे दोन्ही वेगळी लेयर्स आहेत. आता आपण जे बोलतोय हे पीएमसीच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी जे 15 वॉर्ड केलेले आहेत त्या वॉर्ड निहाय जो वॉर्ड ऑफिस लेवल बजेट आहे त्याच्याबद्दलचा हा ग्राफ आहे. साधारण तुम्हाला लक्षात आलं असेल की बरेचसे साधारण त्यांनी सारखे खर्च वाटून दिलेला आहे. त्यापैकी हा जो डार्क रेड दिसतोय किंवा ब्रिक कलर आहे तो वॉर्ड ऑफिसने स्वतः सजेस्ट केलेला बजेटमध्ये आलेला आहे. आणि जो लाईट कलर आहे, लाईट रेड म्हणू आपण त्याला, पिंकिश, अर्चना हसेल मला पिंकिश म्हटल्यामुळे, तर तो सिटीजन्स पार्टिसिपेटरी सजेशन्स आहेत. तिथे काही तुम्हाला लक्षात येईल की आपण असं धरून चालू की हे खर्च खरोखरच सिटीजन्सनी केलेले आहेत आणि त्या विभागातल्या नगरसेवकांनी चिठ्ठ्या चपाट्या भरून केलेलं नाही. आपण एक वेळ धरून चालू तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की काही ठिकाणी पार्टिसिपेटरी बजेट एकंदरीत कमी आहे. आणि ते का, ते आम्ही पुढच्या लेवलला गेलो नाही. म्हणजे हे जे हाईट, जसे आपण पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूर कंपॅरिझन करताना आपण पर कॅपिटा केलं होतं, तसं हे पर कॅपिटा चं डायमेन्शन आपण घेतली नाही म्हणून औंध बाणेर आणि ढोले पाटील रोड आणि शिवाजीनगर कमी दिसत आहेत का, की तिथे खरोखरच बजेट कमी जातं, या गोष्टींचा अनालिसिस करायला आम्हाला नाही वेळ झाला किंवा तो डेटा आमच्याकडे नव्हता. आणि ही आता नव्याने समाविष्ट झालेली 23 गावं जे आपण म्हणतो ती आता जस्ट क्षितिजावर आलेली असल्यामुळे तिकडे अर्थातच खर्च कमी आहे. पण हे साधारण चित्र असं दिसतं. सो दॅट ब्रिंग्स मी टू द लास्ट ऑफ दी स्लाइड्स. आतापर्यंत मी जे सगळं प्रेझेंट केलेलं आहे ते आपल्या वेबसाईटवर अवेलेबल असलेल्या जी फॉर्मल व्हर्जन आहे रिपोर्टची, पीडीएफ व्हर्जन मराठी आणि इंग्लिश मधली, त्यातलाच हा डेटा मी समरीली प्रेझेंट केलेला आहे. याच्या पुढच्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आम्ही रिपोर्टमध्ये इन्क्लूड केलेल्या नाहीयेत, कारण त्या खरंच तशा आहेत का, म्हणजे ते थोडं कॉन्ट्रोवर्शियल आहे त्याच्यामुळे ते आता केलेलं नाहीये. पण मला हे नुसतं बजेटची एक्सेल फाईल अनालाइज केल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी दिसू शकतात हे दाखवण्यासाठी म्हणून मला पुढच्या स्लाइड 2 दाखवायच्या आहेत. पण त्याच्या आधी मी एक 2-3 मिनिटाचा ब्रेक घेतो. सायली किंवा यश प्रश्न असतील तर आता मला सांगा पुढे जायच्या आधी. हो मनोज दादा. आपल्याला सईने प्रश्न विचारलाय की एक मिनिट, की is there any MIDC under PMC and its revenue is considered or not? Like we have Parvati Industrial Area. So अशा MIDC चा काही इन्कम आपण कन्सिडर करतो का? चांगला प्रश्न आहे. आम्हाला वेगळं MIDCचं असं काही दिसलं नाही खरं म्हणजे. आणि आम्हाला हे नक्की माहिती होतं की PMPML आणि मेट्रो म्हणजे आपली जी बस सिस्टीम आहे आणि मेट्रो याची बजेट्स वेगळी असतात, त्याच्यामुळे ती नक्कीच याच्यामध्ये नाहीयेत. पण आम्हाला काही ट्रेसेस दिसले की
करोना काळामध्ये झालेला काहीतरी तोट्यासाठी PMPML ला 2.5 कोटी अर्थसहाय्य किंवा अनुदान अशा प्रकारचे जरी PMPML बजेट वेगळं असलं तरी पुणे म्युन्सिपालिटी कॉर्पोरेशनच्या बजेटमध्ये काही त्याचे धागेदोरे आम्हाला PMPML आणि मेट्रो या दोघांसाठी दिसले. पण MIDC साठी आम्हाला तसं दिसलं नाही. पण आता तू म्हणालीस तर सई आपण पुढच्या वेळेला थोडं बघू शकतो त्याच्यामध्ये. पण मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही आहे वेगळं असं. ओके. आणखी एक प्रश्न आहे, इफ बजेट हॅज इट्स शेअर फॉर लाईट हाऊस लाईक प्रोजेक्ट्स, देन वाय डज लाईट हाऊस हॅज टू गॅदर द फंड्स फॉर रनिंग इट? लाईट हाऊस, आता मला मी लाईट हाऊस बद्दल थोडी माहिती असल्यामुळे सांगतो की आता उदाहरणार्थ वारजामध्ये एक लाईट हाऊसचं प्रोजेक्ट चालतो. तिथे एक अद्ययावत बिल्डिंग ही PMC ने तयार करून दिलेली आहे. किंवा तुम्ही औंधमध्ये ब्रेमेन सर्कलमध्ये जे PMCचं ऑफिस आहे तिकडे जी ओरिजिनल जुनी PMC ची बिल्डिंग आहे त्याच्यातल्या 2-3 बिल्डिंग बैठ्या बिल्डिंग मध्ये लाईट हाऊसचं काम चालतं. या अर्थात औंध मधली जी बिल्डिंग आहे ती ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड आहे, त्याच्यामुळे ती करण्यासाठी PMC ला काही वेगळं खर्च करायला लागला नसेल. पण वारजामधली जी बिल्डिंग आहे त्याच्यासाठी आय एम शुअर की 3-4 वर्षांपूर्वी कॅपिटल एक्सपेन्स मध्ये वारजाला लाईट हाऊसची बिल्डिंग निर्माण करा असं म्हणण्यासाठी 4-5 कोटी त्याच्यामध्ये वेगळे काढून ठेवलेले असतील. ती बिल्डिंग तयार झाली. बिल्डिंग तयार झाल्यानंतर त्यातला आतला जो सगळा स्टाफ आहे तो किंवा मुलांना तिकडे मोफत प्रशिक्षण दिलं जातं. उदाहरणार्थ काहींना बेकिंग शिकवायचं असेल तर ते वेगळ्या बेकिंग स्कूल्स मध्ये त्यांना पाठवून त्याचा जो 3-4 महिन्याचा फीचा खर्च असतो ती लाईट हाऊस स्वतः भरते. त्याच्यामुळे तो जो रनिंग खर्च आहे तो लाईट हाऊस स्वतः करतं आणि ज्या छताखाली जे चालतं ते PMC ने दिलेलं असतं. असं ते डिव्हिजन आहे माझ्या माहितीप्रमाणे. ओके. त्याच्यामुळे लाईट हाऊसला वेगळे खर्च लागतात कारण मुलांच्या फिया, तिथे जो स्टाफ काम करतो त्यांची सॅलरी, या सगळ्या गोष्टी लाईट हाऊस त्या PMC खर्च करत नाही असं अशी माझी माहिती आहे. आय कुड बी रॉंग ऍक्च्युअली ऑन दिस, पण तसं माहिती आहे मला. ओके. सईचा पुढचा एक प्रश्न आहे की फॉरेन टूर्स और अदर सेशन्स विद इन इंडिया अटेंडेड बाय PMC कॉर्पोरेटर्स और स्टँडिंग कमिटी आर पार्ट ऑफ दिस बजेट? येस, दे आर पार्ट ऑफ दिस बजेट. याच्यामध्ये आपण जो प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नावाचा जे खर्च पाहिला ना सुरुवातीला, त्याच्यामध्ये हे सगळं, त्याच्यामध्ये कुठकुठल्या जयंत्या साजऱ्या करायच्या, त्याच्यामध्ये चहा पाण्याचा खर्च, हार तुऱ्याचा खर्च, त्याच्यामध्ये जर मेयर असेल तर मेयरनी इंडिया वाईड एखाद्या कॉन्फरन्समध्ये भाग घेण्यासाठी म्हणून त्याचं जे सबस्क्रिप्शन लागतं किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस असतात, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल लाईन आयटम्स म्हणून आहेत. इनफॅक्ट आमचा पुढच्या टू डू लिस्ट मध्ये असं आहे की फक्त जयंत्यांवर आपण किती खर्च करतो 8,370 कोटी मधले, याचा सुद्धा आपण जो वेगळा नंबर काढला तर तोही आम्ही पुढच्या वेळेला करणार. पण या सगळ्या गोष्टी चहापान, हारतुरे, वेगळ्या जयंत्या आणि हे सादर करणे, ते सादर करणे, योग दिवस सादर करणे, या सगळ्या गोष्टींचे इंडिव्हिज्युअल लाईन आयटम्स बजेटेड आहे. ओके. विशाल म्हणतात की पोलीस खाते जे फाईन करून जे पैसे घेतात ते कुठे जातात, म्हणजे त्याचं कुठल्या कॅटेगरी अंडर आपण म्हणू शकतो? ते PMCच्या याच्यात आम्हाला तरी दिसलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे, बाकी कोणाला माहिती असेल तर सांगा, ते बहुतेक महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे जातात, RTO कडे. ते PMC कडे जात नाही, येत नाही. मात्र जर तुम्हाला फाईन केला असेल की तुम्ही इथे पार्किंग का केलं आणि तुम्ही म्हटलं की नाही पण इथे नो पार्किंगची साईनच नाहीये, तर RTO तुम्हाला म्हणेल की पण PMC ने बोर्ड लावायला पाहिजे होता, ते लावला नाहीये किंवा अशा प्रकारचं जे असतं. तर मगाशी तुम्हाला आठवत असेल की रोड मेंटेनन्स आणि लाइटिंग ह्याच्यामध्ये एक लाईन आयटम असा होता की ट्रॅफिक योग्य होण्यासाठी सुधारणा करणे. तर ते PMC ने करणं आवश्यक आहे की एखादा सिग्नल बिघडला असेल तर ती PMC ची जबाबदारी आहे. नो एंट्रीची साईन लावणं ही PMC ची जबाबदारी आहे. पण तिकडे नो एंट्री कोणी करत असेल तर त्याला फाईन चार्ज करणं ही RTO ची जबाबदारी आहे. असं ते डिव्हिजन आहे. ओके. रवी म्हणतात की पुण्यात जे काही नॅशनल हायवेज आहेत त्यांचं रिपेअरिंगचा खर्च PMC करते का? वाटत नाही तसं. कारण बजेट म्हणजे मला म्हणजे हा बजेटच्या व्यतिरिक्त सुद्धा मला वाटतं की तसं होत नाही आणि बजेटमध्ये अर्थातच त्याचा काही ट्रेस नाही. ओके. आणि रघुनाथ म्हणतात की डू यू हॅव एनी कंपॅरिझन ऑफ प्रोजेक्टेड
अँड वर्सेस ऍक्च्युअल. नाही, अजून नाहीये. तेच म्हणलं की ह्या पहिलं वर्ष आहे अनालिसिस सुरू करण्याचं. आता जे आपण 21-22च्या प्रोजेक्टेड नंबरचं अनालिसिस केलंय ते 2 वर्षानंतर ऍक्च्युअल नंबर्स आल्यानंतर करून बघायला आवडणारच आहे आम्हाला. आणि आता कोणाला इंटरेस्ट असेल तर 2017, 18, 18, 19 आणि 19-20 या तिन्ही वर्षांचे प्रोजेक्टेड ऍज वेल एज ऍक्च्युअल नंबर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे असाच अनालिसिस आपल्याला जुन्या वर्षांसाठी करता येऊ शकेल आता सुद्धा. ओके, आता आपण पुढच्या स्लाइड्स कडे वळू शकतो. ओके, तर हे दिस इज टेक दीज विथ अ लिटिल पिंच ऑफ सॉल्ट. पुढच्या ज्या 2 स्लाइड्स आहेत त्या ते तुम्हाला का ते नंतर सांगतो. हे आपल्या फॉर्मल रिपोर्ट मध्ये नाहीये, पण हे खूपच इंटरेस्टिंग वाटलंय मला. त्याच्या आधी एक बॅकग्राऊंड देतो की का हे महत्वाचं मला वाटलं आणि का आम्ही या अनालिसिस कडे गेलो. तर ज्यांना माहिती नसेल, आता परिवर्तननी सुद्धा, ओके त्या पॉइंटकडे मी नंतर येतो. काही वर्षांपूर्वी म्हणजे 2002च्या सुमारास वगैरे ज्या पुण्यामध्ये निवडणुका व्हायच्या त्या साधारण अशा व्हायच्या की एक जॉग्राफिकली वेल डिफाईन्ड वॉर्ड असायचा. आणि आता आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड बद्दल बोलत नाही आहोत, आता आपण इलेक्टोरल वॉर्ड बद्दल बोलतोय. तर एक इलेक्टोरल वॉर्डच्या इलेक्शन कमिशननी डिफाईन केलेली एक सीमा असायची, बॉर्डर असायची. त्या वॉर्ड मधनं अनेक कॅन्डिडेट्स उभे राहायचे आणि त्यातला एक नगरसेवक म्हणून निवडून यायचा. ते वॉर्ड नंबर या दुसऱ्या वॉर्डमध्ये पण तेच व्हायचं, तिसऱ्या वॉर्डमध्ये पण तेच व्हायचं, चौथ्या वॉर्डमध्ये पण तेच व्हायचं. आत्ताची सिस्टीम कशी आहे की ह्या सगळ्या आधीच्या चारही इलेक्टोरल वॉर्ड्सनी तयार झालेला जो सगळा मोठा जॉग्राफिकल एरिया आहे त्या अख्ख्या जॉग्राफिकल एरियाला आपण प्रभाग असं म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये त्याला मल्टी मेंबर वॉर्ड असं म्हणतात. हा जो मल्टी मेंबर वॉर्ड आहे त्याच्यातले सगळे वोटर्स हे एका वेळेला 4 मतं देतात आणि 4 रिप्रेझेंटेटिव्ह निवडून देतात. त्याला आपण पॅनल सिस्टीम म्हणतो. म्हणजे प्रभाग 14 हे उदाहरण म्हणून घेतलंय. 2017ची इलेक्शन अशी झाली की मल्टी मेंबर किंवा 4 मेंबर वॉर्ड होता आणि त्यातल्या प्रत्येक वोटरनी अनेक लोकांमधनं 4 लोक निवडून दिले आणि जे निवडून दिलेले लोक असतात त्यांना मग 14 मधनं निवडून आल्या म्हणून त्याला 14A, 14B, 14C, 14D आणि त्याच्यामधनं एखादा समजा स्वीकृत नगरसेवक असेल तर तो 14E असं ABCDE असे 4 आणि एक्सेप्शन असेल तर 5 असे नगरसेवक एक पॅनल म्हणून त्या वॉर्डासाठी काम करणं आवश्यक आहे. म्हणजे जर 14B हा फक्त ह्या कोपऱ्यातलं बघतोय असं नसतं, तर 14B चं उत्तरदायित्व आणि जबाबदारी ही अख्ख्या वॉर्डवर असणं अपेक्षित आहे. म्हणून तर आपण त्याला पॅनल म्हणतो. असं असून सुद्धा मला असं वाटलं होतं की कुठल्याही लाईन आयटमला 14A, 14B, 14C, 14D अशा प्रकारचं टॅगिंग नसायला हवं होतं. म्हणजे कसं की बजेटचं जे असोसिएशन आहे ते प्रभागाला असलं पाहिजे ना, की या प्रभागावर इतका खर्च करा, न की या नगरसेवकाला किती खर्च. कारण नगरसेवकाकडे आपल्याला माहिती आहे की परिवर्तन जे नगरसेवक रिपोर्ट कार्ड करतं त्याच्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला, हा दुसरा बुलेट पॉईंट बघा, की सेपरेट अॅन्युअल डिस्क्रिशनरी बजेट असतं ना प्रत्येक नगरसेवकाला. 20 लाखाचं बजेट असतं ते. आपल्याकडे 20 लाखाचं बजेट आणि एकूण 168 कॉर्पोरेटर्स म्हणजे निवडून आलेले कॉर्पोरेटर्स प्लस स्वीकृत नगरसेवक असे धरून जे 168च्या आसपास नगरसेवक आहेत त्यांचे मिळून एक 33 कोटी रुपये जवळजवळ दर वर्षाला एक डिस्क्रिशनरी बजेट म्हणून हे नगरसेवका तुला पाहिजेत तिथे 20 लाख रुपये खर्च कर, मग आपण 19 कोटी रुपयांच्या बॅगाच वाटतो वगैरे, ते आपण आता नगरसेवक रिपोर्ट कार्ड मधनं पाहिलं. हे जर वगळलं आपण तर उरलेला जो सगळा खर्च आहे तो खरं म्हणजे त्या प्रभागावर खर्च झाला पाहिजे. तरी सुद्धा या अख्ख्या बजेटमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये 969 म्हणजे 969 करोडचे एकंदरीत जे लाईन आयटम्स होते ते इंडिव्हिज्युअल वॉर्डला, म्हणजे नगरसेवकाचं नाव तिकडे नव्हतं पण त्याच्या समोर कशाच्या समोर 14A, 29B वगैरे असं प्रत्येक नगरसेवकाचा टॅग असलेले जे लाईन आयटम्स आहेत त्या सगळ्यांची बेरीज होते 969 कोटी, 969 क्रोर्स. मग हे लक्षात आल्यानंतर असं वाटलं की अरे हे जर नगरसेवक असेल तर आपण जरा अजून खोलात जाऊन बघूया. मग सगळ्या नगरसेवकांचं पार्टी असोसिएशन तर आपल्याला माहिती आहे की कुठला नगरसेवक कुठल्या पार्टीचा आहे ही सगळी आपल्याकडे माहिती होतीच नगरसेवक रिपोर्ट कार्ड किंवा ती पीएमसीच्या साईटवर सुद्धा अवेलेबल आहे. तर ते साधारण कसं आहे तर बीजेपीचे एकूण 97 कॉर्पोरेटर्स आहेत, एनसीपीचे 39 आहेत. हे 2017चे इलेक्शन
प्रमाणे बरं का, 2022 मध्ये वेगळी इलेक्शन, तेव्हा बदलेल सगळं. आणि तेव्हा हा वॉर्ड 4चा नसणार आहे, तर हा वॉर्ड 3चा असणार आहे. म्हणजे आपण पॅनल निवडून देऊ तेव्हा 3चा असेल, तेव्हा चित्र अजूनच वेगळं असेल. पण आता बीजेपीचे 97 नगरसेवक, एनसीपीचे एवढे, शिवसेनेचे 10 आणि काँग्रेसचे 9, बाकी सगळे चिल्लर पिल्लर आहेत, ते आपण आता धरूया नको. तर बीजेपीच्या नगरसेवकांच्या समोर टॅग झालेले या एकूण 969 करोड पैकी 668 कोटी हे जे बजेट आहे ते बीजेपी नगरसेवकांकडे जातं. एनसीपी आणि ऑब्व्हियसली बीजेपीकडे जास्तच असणार, कारण त्यांचे नगरसेवक जास्त आहेत. पण मी त्याचा जेव्हा ऍव्हरेज काढलं ना, तेव्हा ते असं दिसतं. टॉप 4 जर पार्टीज आपण धरल्या आणि लहान जे आहेत ते खूपच छोटे छोटे, 4, 2, 1 वगैरे वगैरे. आणि पेंडिंग हे स्वीकृत आहेत ना, ते मला माहित नव्हतं कुठल्या पार्टीकडनं आहेत, म्हणून तो डेटा अजून पेंडिंग आहे. पण आता ते बाजूला ठेवू आपण. पण ज्या मेन 4 पार्टीज आहेत, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि साधी काँग्रेस, तर त्याच्यामध्ये पर नगरसेवक, आता हा नगरसेवकांनी मान्यता दिली तरच हा खर्च होईल अशा प्रकारे आहे असं मला वाटत नाही. म्हणजे हे जे 20 लाखाचं डिस्क्रिशनरी बजेट आहे त्याच्यावर पूर्ण आणि पूर्ण बऱ्यापैकी कंट्रोल हा नगरसेवकाचा असतो. तसं या खर्चाबाबत नसणार, पण तरी सुद्धा कुठेतरी रुलिंग पार्टीचा त्याच्यावर पगडा आहे, हे सरळ सरळ याच्यामध्ये, आणि विच इज नॉट रॉंग, पण ते बजेटमधनं सरळ सरळ डोळ्यासमोर येत आहे की भाजपाची सत्ता असल्यामुळे आणि पुढच्या वर्षी सत्ता बदलली किंवा 4 निवडणुका आधी काँग्रेसची किंवा राष्ट्रवादीची सत्ता असेल, तेव्हाही चित्र साधारण असंच दिसलं असतं की जी रुलिंग पार्टी आहे त्याच्या नगरसेवकांकडे ऑन अन ऍव्हरेज जास्त खर्च त्यांना करायला मिळतोय, किंवा त्यांच्या प्रभागासाठी म्हणून वेगळा असा त्यांचा काहीतरी कंट्रोल असला, किंवा त्यांनी आपल्या प्रभागामध्ये तेवढे फंड्स खेचून आणले अशा दृष्टीने आपण म्हणू. पण ते साधारण असं दिसतंय. मग मी असं म्हटलं की ठीक आहे, ऍव्हरेज तर असं दिसतंय. मग आता आपण काय करूया की हे जे 14A, 29B असे जे 3-4 हजार लाईन आयटम्स आहेत, त्यातले आपण 14A वाले सगळे एकत्र करू. म्हणजे 14A या नगरसेवकाला एकूण किती खर्च झालाय, त्याच्याच प्रभागासाठी किंवा त्याच्या व्हर्च्युअल प्रभागासाठी किती, वॉर्डसाठी किती खर्च येतोय, 29B साठी किती खर्च आहे, असं आपण करूया. आणि ते पार्टी निहाय आपण सॉर्ट करून लावूया. ते लावल्यानंतर मला हे चित्र दिसतं. म्हणजे मी काय केलंय की जे सगळे नगरसेवक आहेत, आता हा जो पहिला नगरसेवक आहे ना, 12C म्हणजे मयूर कॉलनीचा आहे, आणि हा ऍक्च्युअली मी इथे ट्रंकेट केलाय हा चार्ट. हा जवळजवळ जातो 35 कोटीपर्यंत. हा 20 कोटी आहे, पण हा जो स्टार आहे ना ते मुरलीधर मोहोळ आहे, आणि त्यांचा खर्च जवळजवळ 35 कोटीपर्यंत जातो. पण आय एम शुअर की मेयर असल्यामुळे त्यांना काहीतरी वेगळे अजून काहीतरी बजेट असेल, आय डोंट नो दॅट पार्ट, पण त्याच्यामध्ये ते आउटलायर आहेत असं आपण धरून बाजूला चालूया. पण त्याच्यामध्ये असं तुम्हाला दिसेल की सगळ्यात जास्त आपापल्या वॉर्डासाठी पैसा खेचू शकणारे जे नगरसेवक आहेत ते एनिवे बीजेपी नगरसेवक जास्तच आहेत नंबरनी, त्याच्यामुळे तसं दिसणारच, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. पण हे इकडे बघा, एनसीपीचे कसे एक गठ्ठा शेपटाकडे ढकलले गेलेत बघा सगळे लोक. आणि त्यातले काही काही नगरसेवक इकडे दिसत आहेत. उदाहरणार्थ हा जो पेंडिंग जे म्हटले एक स्वीकृत नगरसेवक असेल, किंवा एखादा काँग्रेसचा नगरसेवक जे मोठे मोठे घेतलेले आहेत, ते मी पहिले काही जे मोठे मोठे नंबर्स असले, आता मला नावं सगळी लक्षात नाहीयेत, पण हे जे सगळे नॉन बीजेपी किंवा नॉन बीजेपी म्हणण्यापेक्षा नॉन रुलिंग पार्टी कॉर्पोरेटर जे मोठे मोठे खर्च आपल्या नावावर खेचू शकणारे लोक आहेत, त्यांची जरा पहिल्या 5-6 लोकांची नावं पाहिली, ते सगळे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टर्म ला आणि स्वतःचं व्यवस्थित राजकीय वजन राखून असणारे नगरसेवक आहेत असं मला जाणवतं. पण हे सगळे नवशिके आहेत ते सगळे कसे कोपराकडे, सगळे अक्षरशः शेपटाकडे फेकले गेलेत बघा. आय फाउंड दिस व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. दॅट वॉज माय लास्ट स्लाइड. आपण 4 मिनिटं ओव्हर झालो, 6:30 पर्यंत आपली वेळ होती. एवढंच मला आता, स्लाइड्स माझ्याकडे एवढ्याच आहेत. काही प्रश्न असतील, काही कॉमेंट्स असतील सांगा. ओके दादा, आपल्याकडे 2-3 प्रश्न आहेत, ते आपण क्विकली घेऊयात. ओके. विशाल म्हणतात की नगरसेवकांची सॅलरी ही कुठल्या बजेट मधून होते? नगरसेवकांच्या सॅलरीचा सुद्धा लाईन आयटम त्याच्यामध्ये आहे, पुण्याच्या बजेटमधूनच होते, आणि त्यांची सॅलरी एकदम निगर असते. म्हणजे आता मला किती मला माहित नाही, ते काढता येईल आपल्याला त्याच्यावरनं, किंवा गुगल केलं तरी लगेच मिळेल.
पण मला हे आठवतंय की एक 10 वर्षांपूर्वी ती 7,500 का 8,000 रुपये वगैरे अशी काहीतरी होती. कमी असते खूप सॅलरी म्हणजे ॲज सच खूप कमी असते. ओके. आता तेवढी नसेल, आता बरीच जास्त असेल त्याच्यापेक्षा. पण म्हणजे त्याच्यावर जगावं एवढी नसते. प्रितेश यांनी विचारलं की विल इक्वेटिंग द इलेक्टोरल वॉर्ड्स टू ऍडमिन वॉर्ड्स विल इन्क्रीज द अकाउंटेबिलिटी. आय डोंट नो ऑफ दॅट. इनफॅक्ट ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीमच कशी चुकीची आहे आणि ही सिस्टीम चुकीची आहे त्याच्यामुळे आपण ह्या सिस्टीमकडे जायला पाहिजे. याच्यासाठी परिवर्तननी एक PIL दाखल केलेली आहे एक दीड महिन्यापूर्वी. त्याची अजून डेट मिळालेली नव्हती. पण असं आहे, याच्या आधी 2-3 अशा PILs दाखल झाल्या होत्या, पण त्या हायकोर्टाने रद्द केल्या होत्या किंवा त्याच्यापुढे काही झालं नव्हतं. पण असं आहे. पण ऍडमिनिस्ट्रेशन इज वन थिंग अँड इलेक्टोरल इज डिफरंट थिंग. कारण इलेक्टोरल जे असतं ना, ते दर निवडणुकीला बदलतं. इतक्या लवकर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम बदलू शकणार नाही. कारण त्याचं डिलिमिटेशन वेगळं होतं, बाउंड्रीज बदलल्या जातात, पॉप्युलेशन नुसार ते सगळं होतं. त्याच्यामुळे सगळं दरवेळेला जर ऍडमिनिस्ट्रेशन तसं बदलत राहिलं तर मग कठीणच होतं. रवी यांनी विचारलंय की सर PMC ला अनधिकृत बांधकाम डिपार्टमेंट कडून काही इन्कम येतं का? हो, येतं. त्याच्यात आपण एक पटकन स्लाइड मध्ये एक होतं, दाखवतो तुम्हाला. स्वच्छ भारत हे आहे ना, लायसन्सेस, ऍडव्हर्टाइजमेंट, साइन बोर्ड आणि एन्क्रोचमेंट. हा जो एन्क्रोचमेंट प्रकार आहे ना, हा एन्क्रोचमेंट काढण्यासाठी म्हणून ही लाल टेबल आहे ना, एन्क्रोचमेंट काढण्यासाठी म्हणून खर्चात धरलंय आपण. पण एन्क्रोचमेंट झालीये म्हणून काहीतरी दंड वगैरे ते आपल्याला इन्कम स्टेटमेंट मध्ये दिसतं. ओके. सईने एक चांगला प्रश्न विचारला की डज इलेक्शन कमिशन पे द कॉर्पोरेशन एम्प्लॉईज, फॉर एक्झाम्पल स्कूल टीचर्स, वॉर्ड ऑफिस, स्कूल टीचर्स, वॉर्ड बूथ ऑफिसर्स ड्युरिंग इलेक्शन्स? मला वाटत नाही तसं होत असेल. आणि असलं तरी फार कमी भत्ता मिळत असेल. कारण सगळ्या गव्हर्नमेंट टीचर्सना तर इलेक्शन म्हटल्यानंतर ड्युटी लागते आणि ती मला वाटत नाही की त्याच्यासाठी काय फार मोठा भत्ता सुद्धा मिळत असेल. अतिशय कमी मिळतो भत्ता. मिळत असला तरी. पण इलेक्शन कमिशन पे करत नाही असं वाटतं मला. बट आय मे बी रॉंग हिअर. आय एम गोइंग आउट ऑन अ लिम्ब राईट नाउ. ओके. बाकी आपल्या सगळ्यांना हे काम आवडलंय अशा त्यांनी कॉम्प्लिमेंट्स दिल्यात. आणखी काही प्रश्न असतील तर आपण घेऊयात अगदी 2 मिनिटात. आपण अनम्यूट करू पाहिजे 2 मिनिटं. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू. राईट. मी मनोज योगेश बोलतोय. ओके. बजेट मध्ये फायनल से कुणाचा असतो, आयुक्तांचा असतो का स्टँडिंग कमिटीचा? आयुक्ताचा असतो माझ्या मते. आयुक्तच प्रेझेंट करतं आणि शेवटची बजेटची अनाउन्समेंट होते ती पण आयुक्त करतो. त्याच्यामुळे अच्छा. फायनल से आयुक्ताचा असतो. म्हणजे ते निगोशिएशन असतं सुरुवातीला. म्हणजे सुरुवातीचं प्रपोजल आयुक्तच मांडतो. त्याच्यानंतर ते डिस्कस केलं जातं स्थायी समिती बरोबर आणि नंतर ते पब्लिक म्हणजे जनरल बॉडी मीटिंग मध्ये त्याला अप्रुव्हल मिळतं सगळ्यात शेवटी. पण म्हणजे नगरसेवकांना धावायला लागतं ना कमिशनरकडे. त्याच्यामुळे कमिशनरचा से असतो. इनफॅक्ट जी आता मी 969 एक एस लिस्ट किंवा स यादी नावाचा प्रकार असतो. जेव्हा बजेट एप्रिलमध्ये चालू होतं त्याच्यानंतर जुलै ऑगस्टच्या सुमारास आता करोना काळामध्ये स यादी कमिशनरनी धरून ठेवली होती आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर ती मोकळी केली. असा प्रकारचा एक हे होता. तर ते मगाशी मी जे हे दाखवलं ना 969 करोड ती आणि स यादी याच्यामध्ये खूप जवळचं नातं आहे आणि तेच आम्हाला पुढच्या वेळेला जरा जास्त खोलात शिरून करायचं. दुसरा माझा एक असा प्रश्न आहे की एखादा ओव्हरब्रिज बांधायचा असेल आणि त्याचं बजेटरी 100 कोटी केला असेल, कारण तज्ञ लोकांनी केलं असेल कन्स्ट्रक्शन मधल्या, पण नंतर ते ओव्हर बजेटेड होतं, लेट्स से 110 कोटी. तर ते 10 कोटी वाढलेल्याला एक्सप्लेनेशन द्यायला लागतं का आयुक्तांना किंवा 10 कोटी का वाढले? इनफॅक्ट जेव्हा आम्ही तेच हे जे आता ते एक्सप्लेनेशन तर नक्कीच द्यायला लागत असेल. पण त्याच्यापैकी हा जो खर्च असतो ना, म्हणजे जेव्हा आम्ही हे विचारलं होतं PMCला आम्हाला अर्ध्या तासाचं एक्सप्लेनेशन, अर्ध्या तासाचा वेळ त्यांच्याकडनं मिळाला होता. तेव्हा आम्ही त्यांना हेच विचारलं करताना तुम्ही दोन्ही इक्वल करता पण नंतर अशी तफावत का होते आणि ऑडिटेड बजेटमध्ये ते सेम का दिसतं वगैरे ते प्रश्न होते.
पण त्याच्यात जे सुरुवातीला आम्हाला मिळालं ते असं होतं की जे रेव्हेन्यू बजेट केलेले असतात, उदाहरणार्थ सॅलरी, सॅलरीसाठी समजा कुठल्या गोष्टीसाठी किंवा फुटपाथ रिपेअर याच्यासाठी समजा रेव्हेन्यू बजेट मधनं 2 कोटी रुपये समजा हे झालेले असतील. ते 2 कोटी रुपये वर्ष संपलं की ते लॅप्स होतात. तुम्ही जर वापरले नसतील तर तुम्हाला मिळत नाही. पण कॅपिटल बजेट जे असतं ते 3 का 4 वर्षापर्यंत तुम्हाला कॅरी ऑन करता येतं. आणि ओके. तो एक ह्या तफावत असण्यामागे कारण आहे असं आम्हाला काहीतरी उडतं एक्सप्लेनेशन मिळालं होतं. आय नो दॅट डझंट आन्सर युअर क्वेश्चन, पण ब्रिज बांधणं आणि कॅपिटल एक्सपेंडिचर हे थोडे लिंगरिंग एक्सपेन्सेस आहेत आणि त्याच्यात कमी जास्त होऊ शकतात आणि त्यांचं ड्युरेशन पण खूप लांब म्हणजे काही वर्षांसाठी असतं. हे अध्यारूत आहे या सगळ्या बजेटरी प्रोसेसमध्ये. अच्छा. आणि बजेट प्लॅन करताना इन्फ्लेशन कन्सिडर केलं जातं का? प्रोजेक्शन नेक्स्ट इयर साठी वगैरे? केलं जात असावंच असं वाटतं मला. म्हणजे मला तसं आपल्याला या बजेट फाईल मध्ये तसं काही दिसत नाही इन्फ्लेशनरी, काय एकाच वर्षाचं ते आहे. पण अर्थातच केलं जातं. अच्छा. आणि पीएमसी ला जे काही आता सपोज जायका वगैरे नदी सुधार प्रकल्प आहेत, तर त्याच्यामध्ये किंवा पीएमसी ने आता बॉन्डही काढलेले, तर त्याच्यामध्ये सपोज त्यांना आउट ऑफ इंडिया जर कर्ज स्वस्त मिळत असेल तर उचलू शकतात का? उचलू शकत असतील. इनफॅक्ट जायका आता तुम्ही म्हणाला ते जपान कडनं आलेलं आहे. हो हो. आणि मी मगाशी तुम्हाला जे म्हटलं ना की वॉटर डिपार्टमेंट मध्ये एक लोन घेतलं होतं 24/7 साठी. बरोबर. तर मी प्रश्न विचारला होता पीएमसी मध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा की हे तुम्ही जे 500 पानांचं मोठं एवढा अक्षरशः ते A4 साईजचं नाही, एवढं मोठं ते पुस्तक आहे जाडजूड असं. अख्खं एक्सेल फाईल प्रिंट केली त्याच्यावर. म्हटलं तुम्ही एवढी कशाला प्रिंट करता, तुम्ही कोण घेतं का तुमच्याकडे, कारण अख्ख्या शोरूम मध्ये ते भरलं. ते म्हणाले जेव्हा आम्ही 24/7 वॉटर सप्लाय साठी पीएमसीचे बॉन्ड्स काढले होते तेव्हा पीएमसीचा खर्च कशाला होतो हे समजून घेण्यासाठी बऱ्याच लोकांनी ती बुक्स घेऊन गेले. अच्छा. त्याच्यामुळे ही स्क्रुटिनी होते अर्थातच जे लेंडर्स असतात त्यांच्याकडे. ओके. थँक्स. ओके मनीष दादा, आपण थोडं वेळेचं बंधन करून आपण आता मला असं वाटतं सेशन थांबवूयात. ओके. काहींना जे प्रश्न असतील तर तुम्ही मनोज दादांना पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता किंवा परिवर्तनला आपण याबद्दल चर्चा करू शकतो. चांगलं सेशन झाल्याबद्दल खूपच चांगलं सेशन झालं मनोज दादा आणि इतकी डिटेल माहिती मिळाली म्हणजे आम्हाला खरंच तुम्ही जसं म्हणले की एक मोठं बुकलेट नाही तर ग्रंथ तो आम्हाला एक छोट्या स्लाइड मध्ये आता आम्हाला एक आयडिया आली की कशा पद्धतीचा हा रिपोर्ट तुम्ही बनवला आहे. तर यामध्ये अजून काही डिटेल्स असतील तर सगळेच जण पॉलिसी रिसर्चची जी वेबसाईट आहे तिथे हे जाऊन बुकलेट तुम्ही पाहू शकता. आणि आणखी या कामात जर कोणाला सहभागी व्हायचं असेल तर मनोज दादांना कॉन्टॅक्ट करा, परिवर्तनला कॉन्टॅक्ट करा. आणि येस, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू मनोज दादा. थँक्यू. आणि पुढच्या शनिवारी परिवर्तनची वीकली मीटिंग आहे, तर ज्यांना जमेल त्यांनी नक्की जॉईन करा. ओके, थँक्स सायली. थँक्यू. बाय. थँक्यू. थँक्स. थँक्यू. बाय. Thank you. Thank you.